गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. गप्पांचा गप्पा. नमस्कार ठाणेकर रसिको श्रोते हो, सुस्वागतम. सगळ्यांकडे मोबाईल आहेत, प्लीज ते सगळ्यांनी सायलेंटवर टाका. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम आहे. टीम गप्पांच्या तर्फे मी अर्चना जोशी आपणा सर्वांचे रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पांच्या 35व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करते. गप्पांच्या या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे सर, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल या कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. त्याचसोबत जाई काजळचे श्री राजेश गाडगे हेही आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. या सगळ्यांच्या सोबतच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स यांचे पण आपण आभार मानतोय. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्या डॉक्टर मानसी मेंदळे दामणकर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. आता मी आमच्या गप्पा टीमच्या सौ भाग्यश्री कासार यांना विनंती करते की आपल्या पाहुण्यांसाठी त्यांनी एक भेटवस्तू घेऊन त्यांचे स्वागत करावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे आणि जाई काजळचे श्री राजेश गाडगे आले आहेत का, तर त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. सर्व मान्यवरांचे आभार आणि मी सर्व प्रायोजकांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर घ्यावं असे मी सर्व उपस्थित टीमला विनंती करते. एक नावं घेते. सौ पूर्वा धारक, श्री मंगेश कोळी, सौ रश्मी जोशी, श्री अद्वैत मळेकर, सौ भाग्यश्री कासार, श्री नरेंद्र फडके आणि मी अर्चना जोशी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. पुन्हा एकदा आवर्जून सांगते की गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य आणि संपूर्ण टीम हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असे सर्व मोलाचे हात आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आपण सर्व रसिक प्रेक्षक आणि श्रोते, आपणा सर्वांचे सुद्धा मनापासून आभार. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता मी या सर्व कार्यक्रमाची सूत्र आजचे आपले प्रमुख मुलाखतकार श्री अमेय रानडे यांच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद. नमस्कार मंडळी. गप्पांच्या या कार्यक्रमाच्या या 35व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साध्या गप्पा मारायच्या या सदहेतून सुरू केलेला हा कार्यक्रम 35 भाग होतील मुळात या कार्यक्रमाचे, असा कयासही कदाचित मराठे सर आणि जितेंद्र वैद्यांनी बांधला नसे.
कारण गप्पा या शब्दाचंच मूळ स्वरूप असं आहे मुळामध्ये, की दोन जण एकत्र आले की आपापसामध्ये किंवा समूहामध्ये जो काही संवाद होतो त्याला आपण सर्वसाधारणपणे गप्पा असं म्हणतो. असं जरी म्हटलं तरी सुद्धा अशा या गप्पा लोक किती ऐकणार? 2 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, पण 35वी वेळ ही यावी याच्यातच खऱ्या अर्थानं त्या गप्पांच्या विषयांमध्ये ते स्वरूप दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गप्पाच्या संपूर्ण टीमला आणि या गप्पा यशस्वी करणाऱ्या तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आज अत्यंत वेगळा विषय आणि अत्यंत वेगळ्या पाहुण्या आपल्याकडे आहेत. मी नेहमी गमतीने असं म्हणतो की जे विविध समाज घटक असतात त्या विविध समाज घटकांमध्ये खऱ्या अर्थानं समाजावर पगडा असणारे, समाजामध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करणारे जे समाज घटक आहेत त्याच्यामध्ये 2 समाज घटक म्हणजे अर्थातच पोलीस आणि डॉक्टर. हे मी का म्हणतोय ते लक्षात घ्या की इतर कोणाचीही गरज आपल्याला कधीही लागू शकते, पण एखादी गोष्ट घडल्यानंतरच आपल्याला पोलीस किंवा डॉक्टर आठवतात. ही एक मूलभूत गोष्ट कोणी जात नाही. म्हणजे आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत, आता फॅमिली डॉक्टर ही संकल्पना ही काळाच्या ओघात कदाचित कमी होत जाईल. आमचे फॅमिली डॉक्टर नेहमी असं पुन्हा लवकरात लवकर आपली भेट होऊ नये ही माझी इच्छा आहे. ही सदिच्छा असते हो खरं म्हणजे. ते मला बाहेर भेटले तर काय हरकत आहे का कोणाची? तसं नाही. पण ज्या कारणासाठी म्हणून तुम्ही इथे आलेले आहात ते कारण पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ नये ही त्यांची सदिच्छा असते डॉक्टर म्हणून. पण मला असं वाटतं की या पद्धतीचा या संपूर्ण गोष्टीचा एक थोडासा वेगळा विचार केला तर आज रूढ अर्थाने विचार केला तर डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत, पण काहीतरी कोणाला आपल्याला होतंय म्हणून आलेलं नाही. तर चांगली जीवनशैली, उत्तम जीवनशैली आणि त्या अनुषंगाने येणारे आहार, विचार, विकार या सगळ्यांचा विचार करून आपल्याला कदाचित काही होऊ नये असा विचार करणाऱ्या त्या आहेत. म्हणून मला त्यांचं महत्त्व ते सांगावंसं वाटतं. आयुर्वेदाच्या माध्यमातून ज्या वेळेला या शब्दाचा आपण उच्चार करतो तेव्हा आयुर्वेद हा विकारावर उपचार करणारा आहेच. औषध म्हणून जो आपण उपचार करतो तो आहेच, पण मुळात विकार उद्भवू नये किंवा विकारापर्यंत मनुष्य प्रकृती पोहोचूच नये म्हणून उदात्त विचार करणारा आयुर्वेद किती मोठा आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा एक पहिली गोष्ट सांगतो की मुलाखतीचं स्वरूप किंवा गप्पांचं स्वरूप जरी असलं तरी सुद्धा समोरासमोर बसून जे प्रश्न मला काही मनामध्ये आहेत तेच मी त्यांना डायरेक्ट अनसेन्सॉर्ड प्रश्न विचारणार आहे. म्हणजे ठरवून आता हे 10 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्या 12व्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं नाही असा काही विषय इथे नाही. जे काही मनात येईल, जे काही त्या वेळेला सुचेल ते विचारण्याचा प्रयत्न आहे. फक्त एकच सांगतो की हा प्रश्न आरोग्याशी निगडित आहे. गमतीनं आपण जाणार असू तरी सुद्धा प्रश्नाचं स्वरूप हे गांभीर्यानंच घेतलं जाईल. त्यामुळे संपूर्ण होणारी चर्चा ही वैयक्तिक आयुष्याविषयी किंवा वैयक्तिक आरोग्याविषयी नसून सार्वजनिकरित्या त्या गोष्टींचा विचार आपल्याला कसा करायचा आहे, सार्वत्रिक दृष्टिकोनातून कसा करायचा आहे याचा हा कल हा थोडासा आमचा असणार आहे. एवढंच सांग. सुरुवात करूया आपण. नेहमीप्रमाणेच माझ्याही मनात आलेला प्रश्न की जो फोनवर आपण बोललो तेव्हा मी विचारायचं तुम्हाला टाळलं होतं पण त्याचं उत्तर मोठं असेल मला माहिती आहे. घरामध्ये आयुर्वेदाची पार्श्वभूमी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात काही नवीनच नाही. ठाणेकरांची इतकी वर्ष आयुर्वेदाच्या माध्यमातून ही सेवा तुमच्या कुटुंबाने केलेली आहे, हे आईने मातोश्रींनी केलेली आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे, प्रश्नच नाही. पण मुळात एक एक वैद्य म्हणून काम करत असता ही पार्श्वभूमी ज्यावेळेला आपल्यामध्ये असते ती विचार प्रक्रिया कशी सुरू? नमस्कार. सगळ्यात पहिले जितेंद्रजी खूप खूप धन्यवाद की आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही मला उपलब्ध करून दिलात. अमेय खूप छान प्रश्न विचारलाय की ही पार्श्वभूमी कशी तयार झाली.
आईला एक आयुर्वेदाचा ध्यास होताच. म्हणजे तिचं असं स्वप्न होतं की काढे, गोळ्या हे द्यायला लागतं आणि मग लोकांना कंटाळ आहे. आणि मग ते आयुर्वेद कुठेतरी विसरतायत का? आणि म्हणून मग तिने सत्व पद्धतीची औषधं निर्माण केली आणि त्यामुळे घरी एक तो वारसा बघत आले की पेशंटना जेव्हा बरं वाटतं तेव्हा ते त्यांना समाधान कसं वाटतं. एखाद्याला मूल नाहीये आणि जेव्हा त्याला ते 8-9 वर्षांनी मूल होतं आणि मग ते समाधान काय वेगळं देऊन जातं. म्हणजे मी कायम असा विचार करत आले की प्रत्येक माणसाच्या 3 प्रवृत्ती आहेत, सत्व, रज आणि तम. म्हणजे 3 प्रकारची माणसं असतात आणि मग प्रत्येकासाठी प्रत्येकाचं वेगळं आहे. मी कोणाची माझी कंपॅरिझन करू नाही शकत कारण मानसी अँटिक आणि युनिक आहे. म्हणजे प्रत्येक जणच तसा आहे. सो मी कायम एक विचार केला की फुगा आहे, त्याच्यात आपण हवा भरली, फुगा फुटतो. इथे आपण काय शिकलो की अति तेथे माती. म्हणजे लिमिट आपल्याकडच्या ह्या ज्या काही म्हणी आहेत ते आपल्याला खूप काही सुचवून. मी जन्मले तेव्हा मी 900 ग्रॅमची होते. त्यामुळे लोकांना असा प्रश्न पडला की ही डॉक्टर होणार का? पण माझी आई हे माझं काय म्हणतात की तिने माझ्यासाठी जे काही केलंय ते मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाची आई प्रत्येकासाठी खास असतेच, पण तिने माझ्यासाठी जे काही केलंय म्हणजे मी तिला हाक मारल्यावर ती माझ्यासाठी कधी आली नाहीये असं झालेलं. एवढी बिझी असताना शाळा कॉलेजमध्ये फंक्शन असताना मला छान तयार करायला, माझ्या मुलांच्या बाळणपणामध्ये तिने तिची प्रॅक्टिस बंद केली का तर माझ्या लेकीला मला वेळ द्यायचा आहे. माझ्या मुलांना क्रेचमध्ये ठेवायला लागू नये, त्यांना घरी सांभाळणारे आजी आजोबा हवेत म्हणून तिचं करिअर सॅक्रिफाईस करून आधार देणारी आई. म्हणजे आईने जे काही बीज पेरलंय म्हणजे तिची झलक वेगळीच आहे. तिचं एक स्मॉल पॅकेट मी मला म्हणते की तिचेच जीन्स माझ्यामध्ये आल्यामुळे हा प्रवास पुढे सुरू झाला. आयुर्वेदाची ओढ कशी लागली? ठाण्यामध्ये प्रसिद्ध वैद्य अशोक परांजपे सर, त्यांची मी स्टुडंट. म्हणजे त्यांच्याकडे मी जायचे. मला आईने सांगितलेलं डायरेक्ट तुला तन्वीमध्ये एंट्री मिळणार नाही, तिथे जाऊन पुड्या बांधायलाच लागती. तर कॉलेज झाल्यावर पुड्या बांधायला जायचे. 100 पुड्या रोज बांधायच्याच असायच्या. वेळ प्रसंगी केअर काढणं, पेशंटला झालेली उलटी पुसणं, हे सगळं केलं ना तेव्हा मन कुठेतरी खंबीर व्हायला लागलं. आणि मग असं वाटलं नाही, मग प्रश्न पडायला लागले की आपण रक्तमोक्षण करतो की ज्याच्यामध्ये जळू लावतो, मग हे जळू काय करतं तर अशुद्ध ब्लड सक करतं ना. मग कॅन्सर पेशंटना का नाही वापरायचं हे सर? मग सरांनी समजावलं की कॅन्सर जेनेटिकली काम करतो. म्हणजे वरवर रक्त अशुद्ध काढून उपयोग नाहीये. जीन्समधनं प्लेटलेट्स आणि WBC ह्यांच्यामध्ये बिघाड असतो. मग असा विचार करायला लागले की ह्याच्यावरती आपण कसं काम करायचं. म्हणजे कुठलीही वनस्पती, अश्वगंधा असू दे, गुळवेल असू दे, मग कसं काम करणार. मग कॉलेजमध्ये वेगवेगळे आलेले अनुभव, सिव्हिलमध्ये मला इंटर्नशिप होती तेव्हा एखादा पेशंट जळलेला आल्यावरती त्याच्या अंगावर जेव्हा आम्ही औषध लावायचो किंवा त्याच्या वडिलांनी विचारलं की ही जगणार आहे का काय आहे, मला 4 दिवस सुट्टी घ्यायला पण जमणार नाहीये, मला ऑफिसला जायला हवं. मग तेव्हा कुठे असं वाटलं अरे आपल्याला परमेश्वराने खूप काही दिलंय आणि मग आपण लोकांना जे आपण शिकलोय ते चांगल्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. कारण जेव्हा आपली लाईफस्टाईल बिघडते तेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतं. मग तो प्रवास सुरू असताना माझी आध्यात्मिक जडणघडण होती. माझ्या गुरु लीलाताई कर्वे बदलापूरला असायच्या आणि त्या श्रीकृष्ण भक्त असल्यामुळे त्यांच्याशी श्रीकृष्ण बोलायचा आणि मी 7वी पासून तिथे जायला लागले आणि तेव्हापासून ना एक नामस्मरणावर ओढ जमली. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे माझं कुठलंही काम या वाक्यांनीच सुरू होतं. कारण आज इथे मला घेऊन येणारा तो आहे, तुमच्यामध्ये तो आहे, मला बोलायला शब्द देणारा तो आहे. कारण त्याच्या इच्छेशिवाय कुठलंही पान हलत नाही. मग तो कन्सेप्ट सुचल्यावरती वात पित्त कफ सप्तधातू आणि त्यांना अनुसरून मंत्रचिकित्सा
असा माझा तो प्रवास होत गेला. आणि खरं म्हणायचं तर इंस्टाग्रामवर रील करायला लागल्यापासून लोक ओळखायला लागले. म्हणजे इतकी मजा की पहिले बाबा काय केलंय, आईने दिलंय, ते चालवताय आपलं पुढे, स्वतः काय केलंय. आता असं काही बोलायला गेले की गिळून टाकतात. एका वर्षात असा झालेला बदल खूप आनंद देतो. माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण करू शकले हा आनंद देतो. आणि ही गोष्ट आपण एकटे करू शकत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला साथीदार लागतात. माझी एक मोठी साथीदार रेश्मा पाठी बसलीये. मॅडम तुम्ही कुठेही जा, मी तुमच्या बरोबर येणार आहे. रेश्मा 1 मिनिट उभी राहा. तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे गेले 2 वर्ष रात्री 1 वाजू देत 2 वाजू देत ती माझ्याबरोबर कुठेही यायला तयार आहे. मॅडम तुम्ही सांगा मी येते बस. लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टींवर संशोधन करायची आवड असल्यामुळे असं झालं की हे मंत्रांचा उगम कसा आहे, मंत्र कसे काम करतात. एकच पहिलं रील केलेलं मधुमेहावरच. पेशंटना सांगितलेलं की आपदामपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. हा मंत्र 21 वेळा सकाळी, 21 वेळा दुपारी आणि 21 वेळा रात्री असा काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन हात ठेवायचा त्याच्यावर आणि पेशंटना सांगितलं हे तुम्ही नक्की करून बघा. औषधं पण दिली, कारण औषध हवंच, म्हणजे त्याला पर्याय नाही. तर लिटरली असे रिझल्ट मिळाले की जी HbA1c 10 होती ती 9 आली, 9 पासून 8 आली. आत्ता मागच्या आठवड्यात एक पेशंट आलेली की त्याला नेझल पॉलिप होता. ती दुबईला असायची, पण आत्ता ठाण्याला आल्यावर मुद्दाम भेटायला आली की ती म्हणाली मॅडम द्राक्षा एवढा नेझल पॉलिप होता की मला ब्रीथ करता यायचं नाही. तुमचं हे रील बघितल्यावर मला असं वाटलं की मी हे करून बघावं, कारण मी त्याच्यात अर्थ सांगितलेला की आपल्यावर आलेलं कोणतंही संकट दूर करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांचं आपण नाव घेत असतो. सो तेव्हा तिने ते म्हटलं आणि तिने आत्ता मला येऊन सांगितलं की 17 जूनला तिची ENT कडे अपॉइंटमेंट होती. गेले 4 महिने ही ती साधना करत होती. ती म्हणाली मॅडम ENTने अँटीबायोटिक्स आणि हे सगळे दिलेले, पण त्यांनी मला बोलवल्यावर काय सांगितलं, तू आली आहेस खरी पण सर्जरी करायला लागणार नाही. MRI केला तर तो पूर्ण गायब झालेला. सो माझ्यासाठी पण हे आश्चर्य होतं की म्हणजे एक विश्वास. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय की तुम्ही माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा. इथे कुठेही अंधश्रद्धा नाहीये, जे आहे ते शास्त्र आहे. ऐकतच राहावंसं असं वाटलं. मंडळी, तंत्रचिकित्सेपासून मंत्रचिकित्सेपर्यंतचा हा प्रवास हा फार महत्वाचा आहे. याचं कारण असं की सर्वसाधारणपणे वैद्य म्हणा किंवा डॉक्टर म्हणा, या संपूर्ण मी मगाशी जो समाज घटक हा शब्द वापरला तो जाणीवपूर्वक वापरला. याचं कारण सर्वसामान्य पेशंट्सना, सर्वसामान्य रुग्णाला काय अपेक्षित असतं डॉक्टरकडून की मी तिकडे जायचं, माझी व्याधी सांगायची, 4 पुड्या जे काय असेल ते औषधं घ्यायची, घरी जायचं आणि बरं व्हायचं. या पलीकडे वैद्यकशास्त्र काहीतरी आहे. या पलीकडे माणसाच्या जगण्याचा, जीवन पद्धतीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे. हे आयुर्वेदाचं तत्व मानून मुळात या सगळ्या साधनेला तुमच्या सुरुवात झाली. मी जाणीवपूर्वक साधना हा शब्द वापरतोय कारण त्याच्या मागे असणारी आध्यात्मिक बैठक जी आता तुम्ही सांगितली ती फार महत्वाची. 2 खूप महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख आता त्यांनी केलाय, ते म्हणजे अध्यात्म आणि आयुर्वेद आणि मंत्रचिकित्सा. खूप मोठे विषय आहेत खरं म्हणजे, तिकडे आपण येऊया. पण बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये आता जीवन पद्धती हा एक शब्द मी पकडला. तर मुळात आयुर्वेदाचा विचार करताना सर्वसामान्य माणसाची जीवन पद्धती म्हणजेच आयुर्वेद आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच म्हणू शकतो, कारण आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेग. हितकर आयुष्य काय, अहितकर आयुष्य काय ह्याची माहिती जिथे मिळते तो म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाची पण 8 अंग सांगितलेली आहे. म्हणजे आयुर्वेद इतिहास असा आम्हाला अभ्यासक्रमात जो आहे त्याच्यामध्ये सुश्रुताचार्य जे होते त्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना मस्तिष्काच्या सर्जरी सुद्धा केलेल्या आहेत असे उल्लेख आहे. म्हणजे वेगवेगळे ऑपरेशन्स त्या काळी सुद्धा होत होते. बेसिकली कसं माहितीये का, आता लोकांना एक प्रकारे लवकर उठण्याची सवय राहिलेली नाहीये. म्हणजे काही उठतात लोक लवकर, पण
का आजकालची जी यंग जनरेशन आहे ती साधारण 8, 9, 10 या वेळेच्या आधी उठतच नाही. आणि मग जेव्हा मी त्यांना सांगते की किमान 7ला तरी उठा, की मॉर्निंग वॉकला जा, की त्यांना असं वाटतं मॉर्निंग वॉक म्हणजे चालायला गेलो म्हणजे व्यायाम झाला. तर मी त्यांना सांगते नुसतं चालणं हा सर्वांग व्यायाम नाहीये, त्याच्यासाठी सूर्यनमस्कार. म्हणजे एकांनी मला प्रश्न विचारलेला की मॅडम पूर्वी कुठे जिम होती हो, मग हनुमानाला कशी बॉडी होती? म्हटलं हो ते सूर्यनमस्कार घालायचे. किंवा मांसाहार केल्यावरच म्हणजे डोले शोले येतात का, असं काही नाहीये ना. शाकाहार घेऊन सुद्धा तुमचे धातू बळकट होऊ शकतात. म्हणजे ज्याला जे हवंय त्याचं त्याला ते स्वातंत्र्य आहे. कोणताही आहार घेताना फक्त तो शिळा नसावा. म्हणजे कधीतरी एखादी फोडणीची पोळी केली, फोडणीचा भात केला, ऍक्सेप्टेड. पण हे अन्न रोज नसावं. कारण अन्नामधला जो घटक आहे तो आपले विचार तयार करतो. तुम्ही दुपारी जर छान वरण भात जेवलात, त्याच्यावर तूप घातलं आणि मग बघा तुम्हाला आपोआप झोप यायला लागते. म्हणजे हे नॅचरल होतं ना. मग तेव्हा झोपेची गोळी नाही घ्यायला लागत, मेलाटोनिन सिक्रीट कधी होईल वाट बघायला नाही लागत. कारण पोट भरलेलं असलं की आपल्याला शांत झोप लागते. पूर्वी सकाळी उठल्यावर आई 4 कामं सांगायची किंवा अंगण सारवलं जायचं, अंगण झाडलं जायचं, शारीरिक कष्ट केले जायचे. ती राणीची गोष्ट होती बघा, की त्या राणीला काहीतरी म्हणजे बेडवर झोपली की टोचायचं, म्हणजे सुख बोचतं असं. मला प्रशांत नमले सरांचं ते गाणं आहे ना ते खूप आवडतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. पण प्रत्येकाची सुखाची व्याप्ती वेगळी आहे. आपण प्रत्येक जण घरी काय खातो, पोळीच खातो. अंबानी पण त्यांच्या घरी काय खाणार आहे, पोळीच खाणार आहे. सो ते जेवढे त्यांच्या घरी सुखी आहेत ना, आपण पण आपल्या घरी तेवढेच सुखी असतो. फक्त ते आपल्या मानण्यावर आहे. चिकित्सा करताना माझा पहिला कल असतो की पेशंटचं मन कसं आहे, म्हणजे त्याचं मन प्रसन्न आहे का. कारण अर्धे आजार त्यांनीच होता. कारण आता सगळे गुगलवर वाचून येतात, मॅडम हे खाल्लंय आता हे होईल का, मी हे खाऊ का, मी हे खाऊ का. मी म्हणलं की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगळी आहे. आता तुला मेथी खायची नाही म्हणजे काही हिने पण खायची असं नाहीये ना. तिने खाऊ देत की डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, तिला सूट होत आहेत. एकच रूल, एकच नियम सगळ्यांना लागू होत नाही. आयुर्वेदाचं मूलभूत आयुर्वेदाची तत्व खूप क्लिअर आहेत. वात, पित्त, कफ हे 3 दोष सांगितले. प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी. आता वात प्रकृतीचा माणूस असतो तो खूप चंचल आहे, तो थोडासा सावळा असतो, सगळं रुटीन वेगळं. म्हणजे टॉयलेटला जायच्या वेळा वेगळ्या, झोपायच्या वेळा वेगळ्या, सगळंच वेगळं. तर पित्त प्रकृतीचा व्यक्ती असतो ना धैर्यवान, खूप धाडसी असतात, गोरे असतात, प्लस त्यांना भूक खूप लागते, भूक सहन होत नाही, ऊन सहन होत नाही. आणि कफ प्रकृतीचे व्यक्ती राजेशाही था, आई कॉफी घेऊन ये माझ्यासाठी, म्हणजे त्यांना सगळं हातात लागतं. म्हणजे एसी रूम पाहिजे, म्हणजे राशींच्या नुसारही त्यांच्या म्हणजे वृषभ लग्न म्हणजे सगळं छान मिळणार, शुक्र प्रधान असं सगळं त्यांचं असतं. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे हल्ली मी बघितलंय तर घरामधलं वातावरण खूप मॅटर पडते. घरामध्ये तुमची मुलं तुम्हाला ऑब्झर्व करताय. तुम्ही तुमच्या मुलांना ए मूर्ख, ए बावळट, ए मेल्या असं म्हणत राहिलात तर हे जे आपले शब्द आहेत ते मंत्रासारखे काम करतात ना. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी अरे मूर्खा हे तुम्ही म्हणता, पण त्याच्या मनामध्ये ते तेव्हा त्याला वाईट वाटतं. तुम्ही राग व्यक्त करण्यासाठी बघा एका भिंतीवर तुम्ही एखादा खिळा मारला तर तिथे भोग पडतच ना. आपले शब्द चांगले काढा की कशाला इतरांना दुखवण्यासाठी बोलताय. सांगण्याची पद्धत, सांगण्याचा टोन खूप मॅटर करतो. गरीब माणूस असू दे, श्रीमंत माणूस असू दे, फरक पडत नाही. तुमचं प्रत्येक कर्म मॅटर करतं. तुम्हाला असं वाटतंय कोण बघतंय, तो बघतोय, तुम्ही काय करताय ह्याच्यावर त्याचं बारीक लक्ष असतं. आणि इट्स अ सर्कल. व्याधीच्या स्वरूपात तो आजार परत येतो. मी कधी ना खर्च करताना विचार नाही करत, कारण इट्स अ रोटेशन ऑफ मनी. हॉस्पिटलची बिलं भरण्यापेक्षा एखाद्या गरीब माणसाला पैसे दिलेले म्हणजे योग्य प्रकारे की त्याला काम द्यायचं, ठीक नाही द्यायची, कारण मग ती त्यांना सवय लागते. सो ऑलवेज लक्षात ठेवा, वागताना विचार करून वागा. कधीतरी अनवधानाने आपल्या तोंडातनं काही शब्द बाहेर पडले, माफी मागा. त्वचा विकाराचे पेशंट्स
खूप यायला लागलेली. म्हणजे शीतपित्त हा एक असा आजार आहे की थंड वारा लागला, म्हणजे शरीरातली उष्णता वाढली की आपल्याला डास चावल्यावर कसं होतं बघा लाल लाल, तसं शरीरावर उठतं. ह्याला कारण अनेक आहेत की लिव्हर प्रॉब्लेम्स असू देत किंवा अनेक त्रास असू देत. मग हा त्रास खूप वाढायला लागला. मग तेव्हा महालक्ष्मी अष्टक जे आहे बघा, म्हणजे रेफरन्स सांगतं की आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की कुष्ठ म्हणजे कोढ हा रोग आहे, हा आपल्या पूर्वकर्मामुळे होतो. म्हणजे भीष्म पितामहांचं मी उदाहरण कायम सांगते की त्यांनी एका पालीला बाण मारलेला म्हणून त्यांना मृत्यू आला तेव्हा पण त्यांना बाणावरच झोपायला लागलं. सो हे कर्म कसं फिरून येतं आणि मग त्यामुळे आपल्याला व्याधी कसा होतो. म्हणून महालक्ष्मी अष्टक ज्यांना ज्यांना त्वचा विकार आहे त्यांना मी दिवसातनं 3 वेळा म्हणायला सांगितलं आणि बेसिकली सांगितलं की आंघोळ करताना म्हणा, म्हणजे ते पाणी अंगावर पडतं. कित्येक लोकांनी त्याचाही रिव्ह्यू कळवला की मॅडम अंगाची खाज पूर्ण कमी झाली आहे, एखादा नोकरी मिळवण्यासाठी पण मंत्र आहे का? म्हटलं नाही, त्याच्यासाठी एकच मंत्र, खूप मेहनत. प्रयत्नांती परमेश्वर. जर तुमचं ध्येय आहे तर तुम्ही काही करू शकता. संत मीराबाई यांचं उदाहरण मी कायम देते की भगवान श्रीकृष्णाला त्यांनी त्यांचं आराध्य मानलं, त्यांच्यावर खूप अनेक अन्याय झाले, त्यांना विष प्यायला दिलं गेलं, पण ते विषाचंही त्यांनी अमृत केलं. त्यांच्या भक्तीने ही भक्तीची शक्ती आहे, भक्तीची ताकद आहे, ही आपण ओळखायला पाहिजे. औषधी वनस्पती जेव्हा आम्ही काढतो तेव्हा पण आम्ही मंत्र म्हणतो. पेशंटला औषध देतो तेव्हाही मंत्र म्हणतो. आता इथे हा सोनचाफा ठेवलाय, त्याला बघून हे एक मोठं औषध आहे. तुमचं डोकं दुखत असेल, तुम्ही सोनचाफ्याच्या फुलांचा वास घेऊन बघा, थोडंसं तूप लावा कपाळाला आणि तो वास घ्या, बघा खूप छान प्रसन्न वाटतं. अनेक व्याधी कोविडच्या काळामध्ये लोकांना वासच यायचा नाही, म्हणजे बरेच जण कंप्लेंट करायचे वास येत नाहीये आणि नंतर ते वास येणं कमी झालेलं. पण तेव्हा काही आपल्या औषधांचं कॉम्बिनेशन दिल्यावर परत त्यांना तो वास यायला सुरुवात झाला. ही इंद्रिय आहेत ना, पंच इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच महाभूत आहेत, शरीरात सप्त धातू आहे, 3 दोष आहेत, यांना तुम्ही जपायला पाहिजे. म्हणजे जसा तुम्ही बँक बॅलन्स जपता तसं हे पहिले जपा. अगदी खरं आहे. नाही पण मगाशी तुम्ही ते जे सांगितलंत ना, की म्हणजे अरे मूर्खा किंवा असं ते म्हणू नका म्हणून, ते मला जास्ती पटलं. फक्त मग नंतर असं वाटलं ते वाक्य ऐकल्यानंतर, की हे जे तुमचं सगळं म्हणणं आहे ते आमच्या मास्तरांनी त्यावेळेला ऐकायला पाहिजे होतं. म्हणजे कदाचित म्हणजे आम्हाला दिलासा मिळाला तर होयच. थोडासा दिलासा मिळाला हे ऐकल्यानंतर म्हणजे. असो, त्या पिढीची एक गंमत असते. त्या पिढीची एक कथा असते असं म्हटलं जातं. मग त्याच्या मागच्या पिढीच्या मास्तरांनी त्यांना काय उद्बोधन दिलं असेल, पुढच्या पिढीच्या मास्तरांनी काय उद्बोधन दिलं असेल, आत्ताची मास्तरांची पिढी जी आहे, ही काय संबोधन करते आणि याच्या पुढचे मास्तर नक्की कुठल्या नावानं मुलाला ओळखतील, हे प्रश्न जे आहेत ना, ते प्रश्न काळाच्या ओघात फार महत्त्वाचे असतात. आणि कुठलंही शास्त्र जे असतं आणि शस्त्र जे असतं, ते काळाच्या ओघामध्ये टिकणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा इतक्या हजार वर्षांपासून सुरू असलेली आयुर्वेदाची परंपरा ही आत्तापर्यंत इथे टिकली, या पुढच्याही काळामध्ये टिकून राहणार आहे, असं म्हणत असताना एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य पेशंट्सना पडत असतो, की कुठल्याही आयुर्वेदाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पॅथीच्या डॉक्टरांकडे सर्वसामान्यपणे आपण जातो. त्यावेळेला मी मगाशी म्हणालो, "डॉक्टर मला हे झालंय, ही औषधं हे तू बरा औषध." मग एकच औषध किंवा एक काही जणांना लागू पडतं, असा एक सर्वसाधारण त्याच्यामध्ये फॉर्म्युला असतो. पण आयुर्वेदामध्ये आपण व्यक्ती तिथ्या प्रकृती असं आपण जे म्हणतो, ते तत्व नक्की काय? दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न ह्यांनी आपण चिकित्सा करतो की पेशंटला पहिले बघायचे, मग त्याचे डोळे लाल आहेत का, किंवा डोळ्यांमध्ये पिवळेपणा आहे का, गुडघ्यांना सूज आहे का, पायाला सूज आहे का, असं बघून आपण त्याच्यासाठी ते द्रव्य निवडत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला अपचन होतंय तर चित्रकादी वटी द्यायची का शंखवटी द्यायची का आलं आणि सैंधव एवढंच घरी खायला सांगायचं, हे त्याच्या नाडी परीक्षणावरनं ठरतं. म्हणजे बघ, प्रत्येकाच्या डोळ्याचा रंग वेगळा आहे. देव पण बनवताना आता आपण इथे सगळेजण जमले, पण कोणी सेम दिसतोय का? नाही दिसत ना. प्रत्येकाची साडी पण वेगळी आहे, कोणाची पण सेम नाही झाली आहे. सो देर इज लाईक खूप डिफरन्स असतो. सो एखाद्याला एक औषध पॅरासिटामॉल तापे गप्पांच्या टीमचं यश आहे, सगळ्यांच्या सारखं वेगळी लाव. सो प्रत्येकाचं प्रकृतीनुसार ठरतं की म्हणजे एखाद्याला सितोपालादी कधी द्यायचं,
तर त्याला खूप खोकला झालाय, तर तेव्हा सीतोपलादी द्यायचं. पण आता त्याचं नाक गळतंय, रनिंग नोज आहे, तर तालीसादी द्यायचं. म्हणजे हे अभ्यासानेच येतो. अरे एका सॉरी म्हणजे एका पेशंटला एक लागतंय, म्हणजे प्रत्येकाला बेंबीमध्ये तूप कसं घालायचं, म्हणजे पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे तर बेंबीमध्ये तूप घालायचं. समजा कफ प्रकृतीचा व्यक्ती आहे तर त्याला मोहरीच्या तेलाचे 2 थेंब घालायला सांगतो. किंवा एखाद्याला वर्टिगोचा त्रास आहे तर त्याला मानेला मोहरीचं तेल लावायला सांगतो, की कानात अडकलेला कफ दूर व्हायला पाहिजे. आता टिनिटस असा बऱ्याच जणांना त्रास होतो, की कानामध्ये रातकिड्याचा आवाज येतो, चक्कर येते. तर मी त्यांना एक्सप्लेन करते, एक पाईप आहे, त्याच्यामध्ये जर हवा अडकली असेल तर ती तुम्हाला दिसते का? नाही दिसत ना. आपल्याला वाटतं अरे वा मोकळं आहे, पण तिथे तो ब्लॉक आहे. पेशंटला कानाला दडे बसले. सो पेशंट काय सांगतोय ना हे आपल्याला बारकाईने ऐकायला लागतं, की त्याचं सिम्पटम काय आहे ते आपण कॅच करायचं. एखादा इलेक्ट्रिशियन घरी आलाय तो म्हणजे एवढंच आहे ना, एक लाईन खराब झाली आहे ती जोडून देतो बरोबर होऊन. म्हणून कंप्लेंट काय आहे, रुग्णाची चिकित्सा काय करताना ते खूप महत्वाचं आहे. आता काही पेशंट आहे पावसाळ्यामध्ये त्यांना वारंवार लघवीला जायला लागतं, म्हणजे सतत युरिनेशन होणं. हे का होतं? म्हणजे वय जसं वाढतं तसं म्हणजे हार्टचं पंपिंग असतं ना ते थोडं वीक होत जातं. म्हणून जर आपल्याला असा काही त्रास असेल तर आपण ना एक 4 तासांनी एक 10 मिनिटं आडवं झोपायचं. म्हणजे मग हार्ट पंपिंग चांगलं होतं, म्हणजे लाईंग डाऊन पोझिशनमध्ये. मग तेव्हा आपल्याला एकदा लघवी साफ होते. असं आपण दिवसातनं 3-4 वेळा केलं की तो त्रास आपोआप कमी होतो. नाहीतर काय होतं, सगळं लाईंग डाऊन पोझिशन रात्रीच, मग सारखं बाथरूमला जा. म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष दिली की आपल्याला कळतं. हल्ली आपण बघतो की बाहेरून अन्नपदार्थ मागवण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर माझ्या घरी म्हणजे मी सुद्धा मागवते, मी काय त्याच्यात वेगळी नाहीये, कारण मला ही इच्छा होतात. पण मी पित्त प्रकृतीची व्यक्ती असल्यामुळे पास्ता किंवा पिझ्झा खाल्ल्यावर मला त्याचा त्रास होतो. पण महिन्यातनं एकदा मी पण मोह आवरू शकत नाही ना, षड्रिपू माझ्यामध्ये पण आहे. सो ते खाताना एवढीच काळजी घेते की दुसऱ्या दिवशी मावशी स्वयंपाकाच्या येणार आहेत ना एवढं बघून ठेवते, की म्हणजे उद्या काही काम अडलं नाही पाहिजे. सो पचनशक्ती खूप मॅटर करते, की आपलं पचन नीट असेल ना तर काही आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे मग त्या व्यक्तीला कुठलाही त्रास होऊ म्हणून पहिले आल्यावर पेशंटला सांगते जीभ दाखवा. जिभेवरती पांढरा लेअर असेल तर हल्ली लोकांना काय भयानक प्रश्न पडायला लागले, की मला जिभेवर पांढरा थर आहे मॅडम, मला कॅन्सर झालाय का? म्हटलं हे तुमच्या डोक्यात कोण भरवतं? इंस्टाग्राम. येस, त्यांनी पण मला हेच सांगितलं. एक असं रील आलेलं. म्हटलं बघा, प्रत्येक रीलला तुम्ही असं माझंही रील असं धरू नका. तुमच्या जवळच्या वैद्याला जाऊन विचारा एकदा की काय कारण आहे. बरेच जणांना सवय असते की ते ना असं हातात ते तार घेऊन जीभ साफ करतात, तरी ती साफ होत नाही. मग हिंगाष्टक चूर्ण आहे, ओवा जिरं आहे, तेव्हा गरम पाण्याबरोबर ते घेतल्यावर खूप छान त्याचा इफेक्ट होतो. आणि एक पॉइंट सांगेन अमेयजी, सध्या ना महिलांमध्ये पाळीच्या तक्रारींचा खूप त्रास होतोय. सो वेळीच ना या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण यायला पाहिजे, की प्लास्टिक बॉटल्स वापरणं, मेकअपचा अतिवापर किंवा बाहेरचे पदार्थ अति जास्त प्रमाणात घेणं, की ह्यामुळे पुढे जाऊन फर्टिलिटी विषयी प्रश्न निर्माण होतात. तर प्रत्येक घरामध्ये याविषयी पालकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि मला पालकांना आवर्जून सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांशी मोकळं बोला. त्यांना तुमच्याशी बोलताना कुठलीही भीती वाटली नाही पाहिजे. मी माझ्या आई-बाबांशी सगळं बिनधास्त बोलायचे. मला बाबांनी एवढं पण सांगितलेलं, "कोण मुलगा आवडला तर पहिले त्याची जन्मवेळ विचार. मला घरी येऊन सांग. मी बघून सांगेन पत्रिका जुळतीये का, तरच तू पुढे जा." असं इतका फ्रीडम हवा. म्हणजे माझे बाबा टी-एम-सीमध्ये कामाला होते. पण मी आणि माझी बहीण रुचा आम्ही म्हणजे त्यांच्या मनातला एक म्हणतात ना, एक नाजूक पार. म्हणजे मला आठवतंय मी दादरला असताना मला एकदा मलेरिया झालेला, ताप आलेला. आईच्या हट्टासाठी आम्ही दादरला राहायला गेलेलो. तर ते ठाण्याहून मला ताप, म्हणजे मी 12वीत होते गं, तरी सुद्धा सगळं सोडून धावत मला बघायला आले. "मनी बरी आहेस ना?" हे असतं प्रेम, की जे माझ्या आई-बाबांनी मला जे दिलंय ना, म्हणजे मी सांगू नाही शकत, की मी आज जे काही आहे त्याचं श्रेय पूर्णपणे मी त्यांना कायम देते. आत्ता तुम्ही जे सांगितलंत ते इन्स्टावरचं हे बघून किंवा हे आमचा एक डॉक्टर मित्र आहे. त्यांनी डेंटिस्ट आहेत ते. त्यांनी त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर एक अशी पाटी लावली आहे, की पादत्राणं आणि Googleचं ज्ञान कृपया बाहेर काढून ठेवा.
जी पण एक पॉइंट सांगेन की कधीतरी याचा हल्ली चांगला पण उपयोग होतोय. काही वेळा हॉस्पिटल्समध्ये पेशंटची फसवणूक केली जाते, मग तेव्हा हे ज्ञान आपल्या नक्की उपयोगी येतं. नक्की. म्हणजे एक याची तर वेगळी बाजू अशी आहे, की सजगता वाढली आहे एका दृष्टीनं असं आपण म्हणूया. म्हणजे औषध आपल्याला मिळाल्यानंतर, घरी आल्यानंतर त्याचे सगळे सिम्प्टम्स सगळे बघून, त्याचे प्रिस्क्रिप्शन सगळं बघून, त्याचं जेनेरिक बघून हे औषध कशावर आपल्याला दिलेलं आहे, हे सगळं पडताळणी करणं ही थोडी सजगता रुग्णांमध्ये आली हे तितकंच खरं आहे. पण पुन्हा मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आपल्याला जे काही होतंय, त्या सगळ्याची लक्षणं Googleवर तपासून गेल्यानंतर डॉक्टर हीच औषधं नक्की आपल्याला देणार आहेत, याची यादीसुद्धा रुग्णांच्या मनामध्ये तयार झालेली असते. हे कितपत धोकादायक आहे. खूप धोकादायक होतं कारण त्यांना विश्वासच बसत नाही आपण सांगतो त्याच्यावर. म्हणजे आता समजवताना ना प्रत्येक औषधाचं महत्त्व त्यांना समजून सांगायला लागतं. म्हणजे एक्झेमा आहे का सोरायसिस आहे? मग मॅडम हे औषध का दिलंय? मग ह्यातलं औषध हे मला का दिलंय? मग ह्याला का नाही दिलंय? मग तेव्हा ओरडून नाही चालत रे. म्हणजे आपल्यावर विश्वास असतो म्हणून आलेले असतात ना. एकदम कूलिंग इफेक्ट मी केलेला असं आहे. वात वाढण्यामुळे आपल्याला हे द्यायला लागतंय. वात प्रकोप कमी झाल्यावर आपोआप त्रास कमी होईल. आणि मग कसं असतं माहितीये का, एक जबाबदारी असते. एखादा व्यक्ती आपल्याकडे एवढ्या विश्वासाने येतोय म्हटल्यावर मी प्रत्येक वेळी पेशंटला सांगते की तुम्हाला काहीही वाटलं प्लीज मला मेसेज करा. आणि तो मेसेज बघितला नाही तर सांगते की परत सांगा की मानसी तू बघितला नाहीयेस, रिप्लाय दिला नाहीयेस, मला परत आठवण करा. कारण रिप्लाय देणं हेही खूप महत्वाचं असते. कारण आई कसे आपले डाऊट सोडवते, बाळ कसं आईला विचारतं, तसं हे आपल्याला लोक त्या विश्वासाने विचार. आणि ह्या विश्वासावर तर सगळं आहे रे. म्हणजे माझे सर म्हणायचे की विश्वासाने जर वैद्यांनी माती जरी दिली ना तरी पेशंटला बरं वाटतं. सायकोलॉजिकल इफेक्ट. माझ्या सरांनी मला शिकवताना एक गोष्ट सांगितलेली की 2 घोडे असतात. एका घोड्याला असं दाखवलं जातं की समोरच्या घोड्याला साप चावलाय आणि मग दुसऱ्या घोड्याच्या डोळ्याला पट्टी बांधतात आणि त्याला फक्त टाचणी टोचतात रे. पण त्याला तशीच संप्रेरक शरीरात तयार होतात आणि तसंच तो त्याच्या शरीरात ते टॉक्झिन्स मिळतात. सो आपले विचार आहेत ना अतिशय महत्वाचे. विचारांना नियंत्रणात ठेवलं तर सगळं शक्य आहे. आणि विचार कुठनं तयार होतात? उत्तम आहारातनं. उत्तम आहार सेवन कधी होतो? जर तुमचं पचन नीट झालं तर. पचन उत्तम नीट कधी होतं? जर तुम्हाला झोप शांत लागली तर. झोप शांत कधी लागते? जर तुम्ही वेळेवर झोपलात तर. आणि हे सगळं कधी होतं? जर तुम्ही वेळेवर उठलात तर. उत्तम उत्तम विचार उत्तम विचार या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर विचारांबरोबर तुमचा विहार कुठे आहे याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अलीकडच्या जीवनशैलीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आयुर्वेदानं सांगितलेली तत्व, जीवनशैली, दिनचर्या हे वाचायला आणि वैद्यांकडून समजून घ्यायला फार उत्तम वाटतं. आणि तिथे वैद्यांकडे गेल्यानंतर हो आम्ही हे सगळं करू असं हे आश्वासन तुम्हाला दिलं जातंच. पण आणि करतात पण. हां, नाही आलोय त्याच्याचकडे येतोय. पण घरी आल्यानंतर एक 2-3 दिवस झाले, जास्तीत जास्त 8 दिवस. ते झाल्यानंतर हळू-हळू ती शिथिलता यायला कदाचित सुरुवात होते. याची कारणं आहेत अर्थात. मुद्दामून कोणी करत नसतं. कारण दिनचर्येमुळे, व्यस्ततेमुळे हे सगळं कदाचित करणं शक्य होत नाही. मग ही दिनचर्या जी आहे आयुर्वेदाने सांगितलेली म्हणा किंवा हे अलीकडच्या काळात करिअरिस्टिक संपूर्ण काळामध्ये करणं कितपत शक्य आहे आणि शक्य जर असेल तर ते कशा प्रकारे पाळावं? अमेयजी आत्ता मी असं म्हणेन की ट्रेंड इज चेंज. जे ट्रेंड बदललाय, लोक सगळं छान फॉलो करतायत. म्हणजे मी एवढं सांगू शकते की किती बिझी असले तरी सकाळी उठून ते व्यायाम करतायत. सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खातायत. मग हलका आहार न्याहारीमध्ये घेतायत. मग उभात असू दे, घावन असू दे. त्याच्यानंतर रेग्युलर रुटीनने वामकुक्षीच घेतायत. दुपारी जास्त झोपत नाहीये. परत रात्री वेळेवर झोपून शतपावली पण सॉरी रात्री वेळेवर सूर्यास्ताच्या वेळेला जेवतात. येऊन सांगतात पण की मी 6:30-7 ला जेवतो म्हणजे माझं पचन उत्तम होईल मॅडम, मी बरोबर करतोय ना. प्लस रात्री शतपावली घालतात, अभ्यंग करतात, पादाभ्यंग करतात. एव्हरीबडी नोज की काय काय करायचंय. पूर्वी आपण म्हणायचो की
कानामध्ये बरेच सर्जन सांगायचे की कानात तेल घालू नका. याला कारण का होती? लोक कशाही प्रकारे भरपूर तेल ओतायचे, मग इन्फेक्शन होणार आहे ना, किंवा कानात पिन घालणं, अशा सवयी चुकीच्या असल्यामुळे ते सांगायला लागायचं. कर्णपुरळ ही श्रेष्ठ चिकित्सा आहे. तुम्ही जेव्हा डोक्याला तेल लावता तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा की तुमच्या डोळ्यांना गार वाटतं, डोळ्यामध्ये असा ओलावा येतो, ड्रायनेस, ऑप्टिक नर्वचे प्रॉब्लेम्स किंवा ग्लॉकोमा, हे सगळं होणारच नाही ना. झाडाला जर तुम्ही पाणीच घातलं नाही तर झाडाला फुलं फळं काही मिळेल का? नाही येणार ना. सूर्यप्रकाश पाहिजे, माती पाहिजे, पाणी पाहिजे. तसं एखाद्या शरीराला प्रेम पाहिजे, जेवण पाहिजे, झोप पाहिजे, सगळंच पाहिजे. फॅमिली मॅटर्स. माझी 2 मुलं माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. त्यांनी एखाद्या आईला जेव्हा ते बाळ आई करून हाक मारतं ना, ते 9 महिन्यांचे सगळं पेन गेलेलं असतं. बाईच्या जीवनाचा एक आधार म्हणजे तिचं मूल आहे. कारण तिच्या डोक्यात सतत विचार काय, आता हा कुठे गेला असेल, ह्यानी जेवण केलं असेल की नाही, काय करतोय, यावर ती बाई छान उत्तम पूर्ण छान आरोग्य जगत असते. कारण तिच्या मनात तिचं बाळ नीट आहे की नाही हा विचार असतो. म्हणजे कित्येक असे वयस्कर पेशंट येतात की ज्यांची मुलं फॉरेनला आहे, पण त्यांच्या डोक्यात काय असतं, 3 महिन्यांनी ना त्याला कुरिअर पाठवायचंय, डिंकाचे लाडू करून पाठवायचे. तो त्याच्या तयारीत आहे. म्हणजे एकटे राहत असले तरी मनात प्रेम असतं. माणूस कुठेही असू दे, हो लांब असू दे आपल्यापासून, आपल्या मनात त्याच्याविषयी प्रेम पाहिजे. बस. वा. नाही, मगाशी तुम्ही वामकुक्षीचा उल्लेख केला दुपारी, तर 1 ते 4 मध्ये काय करायचं असतं ते फक्त म्हणजे सांगितलं तर जरा बरं की म्हणजे अशा 1 ते 4 मध्ये पुणेकरांसारखं झोपायचं असतं असं मी म्हणणार नाहीये. पुणेकर खूप मला आवडतात, कारण पुण्यामध्ये ते एवढं सुंदर खायला मिळतं ना. म्हणजे माझ्या नवऱ्याची म्हणजे आम्ही लग्नानंतर एक तर माझं सासर तळ्याला आहे, तिथे जातो, नाही तर पुण्यात जातो. म्हणजे मला 2च लोकेशन माहिती आहेत की पुणा किंवा तळा. सो पुण्यामधलं जे कल्चर आहे ना, तिथली हवा कोरडी आहे, त्यामुळे त्यांना दुपारी झोप लागते. पण आपल्या इथे दमट हवामान आहे, त्यामुळे जर आपल्या इथे जर आपण 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त झोपलो ना, तर मग डोकं जड होणं, वजन वाढणं, त्रास होऊ शकतात. पण एखाद्याला अर्धा तास झोप कोणी घ्यावी, तर गर्भिणी स्त्रिया आहे, किंवा लहान मुलं आहे, वृद्ध व्यक्ती आहे. आणि लहान बाळ कसं झोपतं बघा, हात वर करी, म्हणजे आपण म्हणतो असं बाळ झोपलंय म्हणजे रिलॅक्स आहे, आता ह्याचं वजन वाढणार, ह्या एक एक सिम्पटम्स आहेत ना आपल्याला सांगितलेले. सो ह्या गोष्टी करणं ही खूप गरजेचं आहे की वामकुक्षी घ्यायला का हवी. कारण दुपारी जेवण झाल्यावर आपण एक 20-30 मिनिटांनी असे जेव्हा झोपतो तेव्हा परत चांगले स्त्राव सोडले जातात. आणि डाव्या कुशीवरच का झोपायचं? ऍसिड रिफ्लक्स होऊ नये म्हणून. म्हणजे अम्लपित्त अशी तक्रार आहे ना, प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती असा आहे की ज्याला ऍसिडिटी, पोटेच. ऍसिडिटीचं महत्वाचं या काळातलं कारण मी असं शोधलंय की स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेसमुळे ऍसिडिटी होते. कारण चिंता, भय, शोक हे पित्ताचं प्रमुख कारण सांगितलं. अनेक वेळा आपल्या मनात भय निर्माण झालं की ऍसिडिटी होते, किंवा अपचित अन्न म्हणजे खूप जास्त जेवलो तरी आपल्याला अपचन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही असे पदार्थ आहे की जे आपण आहारात वारंवार घेतले की मग पित्त प्रकोप होतो. आता वात प्रकोप होतो, तसा पित्त प्रकोप होतो, तसा कफ प्रकोप होतो. मध्ये एक वेट लॉससाठी मी काढे सांगितलेले की 3 प्रकारचे काढे सांगितलेले की सोमवारी घ्या अळशीचा काढा, अळशी ओमेगा रिच, त्यामुळे आपल्या शरीरातले फॅट्स कमी पडते. मग सांगितलेला कढीपत्त्याचा काढा, पचन चांगलं करतं. आणि बुधवारी सांगितलेलं धने जिरे पाणी. खरंच लोकांनी केलं आणि कळवलं की मॅडम 3-3 किलो वजन कमी झालंय, पोटाचा घेर पण कमी झालाय, हलकं वाटतं. हे का झालं? कारण आपण कोणत्या वायूवर ट्रीट करतो. म्हणजे सकाळच्या वेळामध्ये उदान वायू वाढलाय का अवलंबक कफ वाढलाय, म्हणजे प्रत्येक दोषाचे प्रकार सांगितले. मग त्यानुसार औषध दिलं, अनुपान दिलं की ट्रीटमेंट बदलली. पाईल्सचा पेशंट आहे, मग त्याला लोण्याबरोबर औषध द्यायचं म्हणजे मल एकदम इझिली बाहेर पडेल. पण आता एखादा पित्ताचा पेशंट आहे तर त्याला तुपाबरोबर औषध द्यायचं म्हणजे त्याचा पित्त कमी होईल. सो व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच औषधं तितकं त्यांचं अनुपान वेगळं. म्हणजे गरम पाणी घ्यायचं, गार पाणी घ्यायचं, साधा पाण्याचा काढा सुद्धा औषधी आहे. म्हणजे जर तुम्ही 1 कप पाणी बॉईल करू ते अर्धा कप केलं तर हा काढा एक प्रकारचं सत्व बनतो ना, म्हणजे त्याचं
म्हणजे सार भाग त्याच्यात येतो. त्यामुळे ते अणुरेणूंपर्यंत पोहोचतं. कफाचा त्रास असेल किंवा डोकं जड होत असेल, सतत सकाळी उठल्यावर शिंका येत असतील, तर हे तुमच्यासाठी औषधासारखं काम करतं. आई कायम आम्हाला लहानपणी सांगायची, की गोल्ड वॉटर थेरपी म्हणजे सोन्याचं वळं म्हणजे खास उल्लेख अभय मराठेजी म्हणजे मला माझ्या आवडीचे दागिने करून देणारे माझे काका, की इतकी सुंदर क्वालिटी ऑफ ज्वेलरी असते. म्हणजे माझा एक सेट आहे, की जो फेव्हरेट मी कायम लकी लकी सेट आहे तो माझ्यासाठी, की कायम कुठल्याही चांगल्या कामाला जायचं असेल तो घालते आणि तो मला काकांनी करून दिलेला आहे स्पेशल. सो काका थँक्यू. एवढे नवनवीन छान स्पेशल ज्वेलरी तुम्ही बनवता त्यासाठी. सो सोन्यावरनं आठवलं, की हे जे छोटंसं सोन्याचं वळं असतं, गरम पाणी करायचं. उकळलेलं पाहिजे हां, चांगलं बॉइलिंग वॉटर आणि त्या चांदीचा ग्लास घ्यायचा. त्याच्यामध्ये हे पाणी घालून ठेवायचं आणि मग त्याच्यामध्ये हे सोन्याचं वळं ठेवायचं. मग हे सोन्याच्या वड्याचं पाणी आपण प्यायल्यामुळे सोनं हा मधुर रसात्मक असल्यामुळे केस गळणं असू दे, त्वचेच्या तक्रारी असू दे, अपचन असू दे, सतत आजारी पडणं असू दे, हे सगळे त्रास कमी व्हायला मदत होत असते. म्हणजे इतका हा सोन्याचा खूप महत्त्वाचा उपयोग आहे आणि चांदी ही मेद्य आहे. म्हणून चांदीच्या ग्लासातनं आपण कायम दूध पितो. की का? बुद्धिवर्धक. मेद्य रसायन सांगितलेलं आहे. आता पंचामृत. गर्भिणी जेव्हा मला असं सांगायला आवडेल, की लास्ट 2 इयर्समध्ये इन्फर्टिलिटीच्या अनेक केस हँडल केल्या. म्हणजे पहिली पेशंट होती ती नागपूरला राहायची आणि मेल फिमेल रिपोर्ट्स नॉर्मल होते. फक्त तिचा AMH काउंट कमी होता कारण तिचं वजन 90 किलो होतं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं IVFला पर्याय नाही. पण तिने मला फोन केला. मला म्हणाली, "मानसीताई तुम्ही मला सांगाल का?" म्हटलं, "बघ मी माझ्याकडनं 100% द्यायचा प्रयत्न करते." आणि आम्ही छान कोर्स केला आणि विदिन 2 मंथ्स ती प्रेग्नंट राहिली. तिने मला कळवलं आणि आता अपकमिंग डेजमध्ये तिची डिलिव्हरी आहे. ही फर्स्ट सक्सेसफुल स्टोरी होती आणि त्यानंतर लागोपाठ अशा अनेक केसेस झाल्या. सो ह्याला सुद्धा हे गोल्ड वॉटर थेरपी काम करते, की त्यामुळे तिला मी हे सगळं करायला सांगितलेलं, की बाळाची वाढ चांगली होण्यासाठी मासानुमासिक गर्भिणी परिचर्या दिलेली. प्रत्येकाला मी सांगते, की सत्यनारायणाच्या पूजेला जातो तेव्हा आपण हातात तीर्थ घेतो, की आपल्याला खूप आवडतं त्याची चव, कारण ते पंचामृत आहे. साखर, मध, तूप किंवा दूध आणि दही असं एकत्र केल्यावर हे जे पंचामृत बनतं हे औषधी आहे. तुम्ही आठवड्यातनं एकदा निश्चित घ्या. बघा तुमचे अर्धे पचनाचे त्रास दूर होतील. पोट साफ होत नसेल तर व्हायला लागेल. त्वचेला सुरकुत्या येत असतील तर हे नक्की ट्राय करू बघा. म्हणजे सुरकुत्या सुद्धा कमी होतील. इतका छान उपयोग आहे. सो पंचामृत घरी अवेलेबल असतं पण आपल्याला माहित नाहीये. तुळशीची पानं, आपल्या घरी तुळशीचं झाड असतं. एक छोटी मुलगी होती, तिला सांगितलं की रोज एक पान खा, बघ बुद्धी वाढायला लागेल. अख्ख्या झाडावरच तिने काढलं गं. तेव्हापासून म्हणजे सांगताना खूप विचारपूर्वक सांगायला लागतं, की तिला सांगितलं बघ फक्त बुधवारी काढायचं. पहिले गोपाळ कृष्णाला पहा आणि मग खा. म्हणजे असे मजेदार किस्से येतात. एकदा एका काकांना सांगितलेलं पचन सुधारण्यासाठी आलं खा. लिटरली एवढा तुकडा खाल्ला रे. म्हणजे आता तेव्हापासून म्हटलं मात्रा म्हणजे गुरु आमचे जेव्हा आम्हाला शिकवायचे तेव्हा सांगायचे मात्रा खूप महत्वाची आहे. मीठ जेवणात जास्त घालून चालेल का? नाही चालणार. योग्य प्रमाणातच ते घालायला हवं. तशी नी मात्रा आहे. बऱ्याच वेळेला पेशंट विचारतात, की मॅडम औषध न देता घरगुती उपायांनीच काही होईल का? तेव्हा मी त्यांना सांगते, की जेवणामध्ये मीठ नाही घातलं तर चालेल का? नाही ना. जेव्हा त्रास होतो तेव्हा औषध घ्यायलाच पाहिजे. अगदी. जिव्हाळ्याचे विषय आला की लगेच आपल्याला ती प्रतिक्रिया दिसते समोरून. या सगळ्या कथनामध्ये एक लहान मुलाला आपल्याकडे लहान बाळांना सुवर्णप्राशन विधी आपल्याकडे केला जातो. मला वाटतं या दृष्टीने हा फार महत्वाचा खूप महत्वाचा विधी आहे. सुवर्णप्राशन मुद्दाम पुष्य नक्षत्रावर केलं जातं. याच्यामध्ये वेखंड, सोनं असं एकत्र आपण उगाळून घालत असतो, की बाळाची बुद्धी चांगली तयार होईल. ब्रेन डेव्हलपमेंटला इतकी महत्व आहे ना, म्हणजे हल्ली ADHDचे पेशंट किंवा मुलांमध्ये असे वेगवेगळे व्याधी निर्माण होत आहेत, की म्हणजे डोळ्यांचे विकार आहेत, त्यांना मुवमेंट्सचा प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळी सुवर्णप्राशन खूप छान काम करतं. अ, या सगळ्या विकारांमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट आहे ती म्हणजे स्थूलत्व वाढलेलं आहे, एकूण वजन वाढण्याचं प्रमाण. आता त्याच्यावरचे उपाय अनेकदा अघोरी केले जातात लोकांकडून. म्हणजे अघोरी या अर्थाने असं म्हणतोय, की बाजारात मिळणारी वेगवेगळी औषधं घेणं
म्हणजे दोन्ही मी वजन वाढण्यासाठी आणि कमी करण्यासाठी दोन्ही याला अघोरी उपाय उपलब्ध आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळ्यात विशेष करून वजन कमी करण्याकडे जिव्हाळा जास्ती आहे सध्या. म्हणजे माझ्यासाठी हा प्रश्न विचारत नाही मी, जनरल विचारतोय प्रश्न सगळ्यांना. तर एकूण याचा विचार करता की वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली जातात, टॉनिक्स घेतली जातात, सप्लिमेंट्स ज्याला आपण म्हणतो अशी वापरली जातात आणि वैद्यकीय सल्ल्याच्या बिना वैद्यकीय सल्ल्याबरोबर सगळंच त्याच्यामध्ये हे आहे. आयुर्वेद या सगळ्या गोष्टीचा वजन कमी करणं किंवा ही जीवनशैली आता त्या जीवनशैलीला पर्याय नाही. वाईट ही जीवनशैली आहे आपण मान्य केलेली आहे. मग हे सगळं नियंत्रणामध्ये राखणं त्याच्यामध्ये हे कसं? प्रत्येकाची प्रकृती वेगळी येणार आहे. आता बांबूचं झाड वेगळं आहे आणि गुलाबाचं झाड वेगळं आहे. गुलाबाच्या झाडाला ठेवा तुम्ही बाहेर उन्हामध्ये, त्याला नाही सहन होणार. पण बांबूच्या झाडाला पाणी नाही घातलं तरी चालतं, एवढं ऊन पडलं तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. प्रकृती खूप मॅटर करते. आता वजन असा क्रायटेरिया आहे ना, की आपल्याकडे एखादा मुलगा बुद्धिमान असेल, त्याला खूप चांगले मार्क मिळत आहेत, पण त्याच्या बुद्धीकडे न बघता हे काय म्हशीसारखी जाडी झाली आहेस. म्हणजे हे जे बॉडी शेमिंग केलं जातं ना, त्यामुळे अनेक पेशंटना न्यूनगंड आलेले मी बघितले. आणि मग त्यांना असं वाटतं नाही मला वजन कमी करूनच दाखवायचं. येस, वजन कमी करूया, पण तो न्यूनगंड नको ना, ते एक्स्ट्रा वाढायला लागेल तेव्हाच तुम्ही काळजी घ्या. आई वडिलांचं मुलं काय खातायत याच्याकडे लक्ष असायला हवं. किंवा आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाची टेंडन्सी आहे. काही औषधं आपण अशी घेतली जातात, झोपेच्या गोळ्या आहेत किंवा काही स्टिरॉइड्स आहेत, मधुमेहाची औषधं आहे, की तेव्हा वजन आपोआप वाढतं. ते त्यांच्या हातातच नसतं की ते वेडे आहेत का एवढं स्वतःचं वजन वाढवायला. नाही ना, त्यांची ती चण आहे. मग तेव्हा व्यवस्थित डाएट, फास्टिंग. आता आयुर्वेदाने लंघन नाही का सांगितलंय, लंघन चिकित्सा आयुर्वेदात वर्णन केलेली आहे. पण कुठलंही चुकीचं डाएट मी पेशंटना कधीच सांगत नाही. त्यांनी खप्पटपणा येतो. चेहऱ्यावर तेजच नसेल काय अर्थ आहे त्याला. तुमचं शरीर हा तुमचा मित्र आहे. तुम्हाला ते डाएट करून गळून गेल्यासारखं होणार असेल, तुम्ही चेक करा ना कुठलं आपलं चक्र बिघडलंय, मूलाधार बिघडलंय, विशुद्ध बिघडलंय, अनाहत बिघडलंय. चक्रांची शुद्धी करणं खूप महत्वाचं आहे. अरे तुमच्या शरीरात तुंबलेले दोष दूर करा, वजन आपोआप उतरेल. वॉटर रिटेन्शन आहे का, वातासारखे फुगलाय का, अंगावर सूज येते का, क्रायटेरिया डिफर्स. मी पेशंटना सांगते की 3 महिन्यात आपलं टार्गेट आहे फक्त 10 किलो वजन कमी करायचे. 3 महिन्यात 10 किलो योग्य आहे. एका महिन्यात मी कधीही त्यांना सांगत नाही की 5 ते 6 किलो कमी करा, कारण हार्ट पंपिंग पण आपलं त्यानुसार बदलत असतं. आत्ता इथे सोनुले काकू पण आलेले आहेत. काकू खास आलेले आहेत, त्याने मला कळवलेलं मानसी मिळणार आहे. तर आमची ओळख कशी झाली, त्या पण अशाच क्लिनिकला यायला लागल्या आणि त्या पण साई भक्त आहे. माझ्या आजोबांनी साई चरित्र हा ग्रंथ लिहिलेला, त्यामुळे तेव्हापासनं त्यांचं साईबाबांचं मंदिर आहे. माझ्यासाठी विश्वासाने प्रेमाने येणाऱ्या काकू असे हे पेशंट आत्याने मिळाले. म्हणजे आज कित्येक मला ओळखी, स्वाती मावशी आलेली आहे, दीपाताई दिसली, म्हणजे दीपाताई वॉज सरप्राईज. सो प्रत्येक जण इथे खूप प्रेमाने आलेला आहे आणि हे जे प्रेम असतं ना, हे मला खूप लागतं आयुष्यामध्ये. म्हणजे प्रेमाला माझ्या दृष्टीने खूप मोठी व्हॅल्यू आहे, कारण ते औषधासारखं काम करतं. आपण परीक्षेला जात असतो तेव्हा आई काय म्हणते, बाळा ऑल द बेस्ट हा, छान तुला येईल हा सगळं. तिचे ते 2 शब्द विश्वास देऊ नका. तसे हे शब्द नाही नाही काळजी करू नका, तुम्हाला नक्की बरं वाटणार आहे, काही लागलं तर मी इथे आहे, हा पेशंटला विश्वास येते. जेव्हा पेशंटशी बोलतो ना, तेव्हा आमची पण एनर्जी कमी होते ना, कारण रोज पॉझिटिव्हिटी द्यायला लागते. एक निगेटिव्ह ऑरा तयार होतो. सो स्वतःचं क्लिन्झिंग पण करायला लागतं. तर तेव्हा मला गाण्याची आवड असल्यामुळे तारक मंत्र मला खूप आवडतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे त्यांनी वर्णन केलंय, निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणंगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंच ते करू शकतात, आमचा विश्वास आहे. अनेक अनुभव आहे. गाण्याचा उल्लेख तुम्ही आता केला, तर कुठलीही कला, संगीत असो, अभिनय असो, नृत्य असो, एखादी कला
माणसानं जोपासावीच असं पुलांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या कलेची जोपासना, कलेची आवड, विशेष करून संगीताची आवड, याचा कुठेतरी प्रकृतीवर परिणाम होतो कसा? शिव आणि शक्ती हे जेव्हा एकत्र आले तेव्हा ही प्रकृती निर्माण झाली. म्हणजे आपण तिला आदिशक्ती म्हणतो. म्हणजे एका स्त्रीमध्ये असे अनेक गुण असतात, की बघा आपण अंघोळीला गेल्यावरती आपण गाणं गुणगुणायला लागतो. म्हणजे कुठलंही असू दे किंवा गाणं म्हणताना आपली एक मुवमेंट होते. तसा ब्रेनचा ग्राफ बनत असतो. आपण पूजा केल्यानंतर घंटा का वाजवतो? म्हणजे ती कशी वाजवायची असते? उजव्या बाजू म्हणजे ऑलवेज वाढ होण्यासाठी. म्हणजे डावीकडून आपण औक्षण करताना पण कसं औक्षण करतो असंच करतो ना, असं नाही करत. म्हणजे ऑलवेज आपण पॉझिटिव्हिटीकडे जात असतो. ही म्युझिक थेरपी आहे. अनेक पेशंटमध्ये हे असे उपयोग आपण करून बघितले, की कोणता राग कधी म्हणायचा. मग त्याच्यासाठी वेगवेगळी गाणी त्यांनी सांगितलेली. आता रात्री बाळाला झोप यायला पाहिजे म्हणून मग आपण लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, ते ऐकल्यावर त्या ऐकण्यानेच आपल्याला ती झोप यायला लागते. म्हणजे डोळे आपोआप आपले जड होतात. का? कारण ब्रेनचा ग्राफ बदलतो. म्हणजे याच्याविषयी संशोधन अमेरिकेमध्ये होतंय, की जे आपण खरं करायला पाहिजे, की कोणता राग कधी वाजवायचा. एखादा डिप्रेस व्यक्ती आहे, मग तेव्हा कोणची बनोडती फिरू मस्त गगन में, म्हणजे ते गाण्याचे शब्द तुम्ही प्रत्येकाने आठवा. जेव्हा कधी तुम्ही डिप्रेस आहात, एखादी शिट्टी जरी वाजवलीत ना, ऑक्सिटोसिन, डोपामाइन मिळतं तुमच्या आवडीचं जेवण जेवल्यावर. आता पेशंटच्या बाबतीत जेव्हा पोटामध्ये गॅस येतो, टक टक पोटावर गेल्यावर आवाज येतो ना ड्रम सारखा, म्हणजे पोटामध्ये वात साठलेला आहे किंवा तिथे पाणी साठलं असेल तर खोल खड्डा पडतो. म्हणजे बीपीचे पेशंट असतात की त्यांच्या पायावरती हा पिटिंग एडिमा असतो, म्हणजे खड्डा पडतो, म्हणजे तिथे पाणी साठलंय. नादा येतो म्हणजे काय, की बाहेर पृथ्वीमधले आवाज, पक्ष्यांचा किलकिलाव, झऱ्याचं पाणी तुम्ही ऑब्झर्व तर करून बघा. तुमच्या डोळ्यांना एक्सरसाइज पण होतो, की लांब लांबचं बघितल्यावर चष्मा लागणार नाही. कानांनी ऐका ना, ऐकून तो जो साऊंड मिळतो आणि आता स्पीकरवरचा आवाज वेगळा येतो, बोलताना आवाज वेगळा येतो, ताटलीवरती टणटण केलं तरी वेगळं कळतं. म्हणजे प्रत्येक साऊंड थेरपी काम करते आणि प्रत्येक चक्रानुसार ही साऊंड थेरपी बदलते. तबल्याचा नाद कधी ऐकायचा, डमरूचा नाद कधी ऐकायचा, असं सगळं विश्लेषण त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. अजून माझा त्याचा अभ्यास सुरू आहे. म्हणजे नाही, पुढची मुलाखत फक्त या विषयावर आपण पुढच्या गप्पा करूया निश्चित. आयुर्वेद आणि अध्यात्म या दोन गोष्टींचा परस्पर संबंध अतिशय दृढ आहे. हा विचार नेहमी तुम्ही तुमच्या बोलण्यातून मांडत असता. मगाशी आपण काय म्हणू थोडासा स्पर्श त्या विषयाला केला होता, पण आता विस्तृतपणे. मुळात अध्यात्म आणि कसं आहे, की आयुर्वेदाकडे पाहत असताना चिकित्सा पद्धती म्हणून जेव्हा आपण पाहतो आणि अध्यात्माकडे पाहत असताना अध्यात्म म्हटलं की धर्म आपल्या समोर येतो, रिलिजन या अर्थाने. आयुर्वेदाचा अध्यात्म वेगळं आहे. तर आयुर्वेद आणि अध्यात्म हा जो परस्पर संबंध आहे याविषयी काय सांग? अध्यात्म आपल्याला काय शिकवतो, की आता सप्तशतीचा पाठ आहे किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृते किंवा गजानन महाराजांची पोथी असू दे, हे सगळे जे संत किंवा आता इथे संत ज्ञानेश्वर आहे, त्यांचं मंदिर बाजूला आहे, प्रत्येकाने ना आपल्याला काहीतरी एक विजन देईल. कोणीच ना असा चुकीचा पगडा निर्माण नाही केलाय, की चुकीचं नाही सांगितलंय. म्हणजे आता मला उदाहरणार्थ देऊन समजवायचं झालं तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत जर कोणी वाचत असेल तर त्याचं जे पहिलं पान आहे ना, त्याच्यात त्यांनी दिलंय की कोणता अध्याय कशासाठी वाचायचा, काय त्रास असेल तर का वाचायचा. एखादी गोष्ट जर आपण श्रद्धेने केली तर ते आपल्याला कळ देतं, सातत्य लागतं. म्हणजे विश्व आहे ना, ऍक्च्युली बघायला गेलं तर दत्तगुरु किंवा भगवान श्रीकृष्ण हे असं काही नाहीये. तर इट्स अ एनर्जी, ही युनिव्हर्सल एनर्जी आहे. ही शक्ती ओंकार रूप आहे. त्याचं रूप फक्त बदलतं. भगवान गोपाळकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय सांगतात, की तुम्ही कर्मयोग करा. सगळ्यात महत्वाचा कर्मयोग आहे, की तुम्ही तुमचं कर्म करा. जर तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही उत्तम जेवण बनवा, तुम्ही घरी सगळ्यांना, हे तुमची पूजा झालेली आहे. यू डोंट नीड टू डू एनी अदर थिंग. अध्यात्म म्हणजे काय आहे, तर तुमच्या मनाचा आवाज आहे. तुमच्यामधली ओंकार शक्ती तुम्हाला जागृत करायची आणि तुमच्यामधली ओंकार शक्ती जेव्हा जागृत होते ना, तुम्हाला ते व्हायब्रेशन्स जाणवायला लागतात. तुम्हाला त्याचं महत्व कळतं. तुमचा राग कमी होतो.
आयुर्वेदा आणि अध्यात्माचा संबंध कसा, की आयुर्वेद काय म्हणतं, की तुमचे षड्रिपूंना तुम्ही आवर घाला. तुम्ही रागवलात, बीपी वाढणार आहे. तुम्ही डिप्रेस असाल, कॉर्टिझॉल वाढणार आहे. तुम्हाला बीपी, शुगर त्रास निर्माण होऊ शकतो. सो षड्रिपूंना टाळण्यासाठी अध्यात्म आहे. आणि अध्यात्म आणि आयुर्वेद हे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स मी म्हणते, की ते एकमेकांना बरोबर घेऊन जातात. एखादा रुग्ण आहे तेव्हा त्याच्या मनाची चलबिचल कोणीच सांगू शकत नाही ना. आता ऑपरेशन थिएटरमध्ये जायचंय, पुढचा विचार की काय होणार आहे, डोळे उघडणार आहेत की नाही, काय होणार आहे. चांगला विचार करूनच जायचं असलं तरी पण त्या रुग्णाच्या मनात हे प्रश्न पडलेले असतात आणि मग तेव्हा बळ येतं या अध्यात्माकडे. म्हणजे ती शक्ती असते, ती आपला ऑरा असते आणि हे सगळं आपल्याला नामस्मरणातून मिळतं. बघा, नामस्मरणामध्ये गायत्री मंत्राचं महत्व खूप जास्त आहे. जेव्हा मुंज हा संस्कार केला जातो तेव्हा मुलाला हा गायत्री मंत्रच वडील देतात. का तर गायत्री मंत्रामध्ये अशी साधना आहे की आपले पूर्ण अवयव तयार होण्यासाठी. सूर्य गायत्री आहे ही. तर महिलांनी म्हणावं नाही म्हणावं याच्यामध्ये खूप चर्चा आहे. मी असं सांगते की महिलांनी म्हणा पण खूप वेळा नको, कारण टेस्टेस्टिरॉन त्यांनी वाढतं, मग दाढी मिशा येऊ नयेत म्हणून ते अवॉइड करायचंय. प्रमाणात म्हटलं तर अजिबात त्रास नाही आणि त्यांनी होतच का नाही होत असा कुठलाही वादच नाहीये. पण काही गोष्टी आहेत की त्या आपल्या शरीरात हार्मोन्स त्यामुळे बदलत असतात. सो आयुर्वेद आणि अध्यात्म हे आपण जोडलं तर ओंकार, म्हणजे ओंकार साधना जी आहे त्याला खूप महत्व आहे. कारण तुमच्या शरीरामध्ये जी काही संप्रेरक आहेत ते कोण सोडणार आहे? ब्रेन. जर तुम्ही ओंकार साधना व्यवस्थित केली, तो जो ओंकाराचा ध्वनी आहे, म्हणजे मी पेशंटना सांगते की तुम्ही खर्जातनं ओंकार, म्हणजे सारे गम पधनिसा म्हणताना सुद्धा ओंकार करता म्हणजे खालनं म्हणा, म्हणजे तुमचं पोट आत जातं, म्हणजे तुमचं डीप ब्रिदिंगला सुरुवात होते. म्हणजे शवासन असू दे, प्राणायाम असू दे, या सगळ्याची सुरुवातच अध्यात्म आहे. भगवद्गीतेमध्ये पण वर्णन काय केलंय की 3 प्रकारचे व्यक्ती आहेत. सात्विक व्यक्ती, म्हणजे आता एखादा सात्विक व्यक्ती आहे, त्यांनी चहा प्यायला तर तो म्हणेल वा किती सुंदर चहा झालाय. पण एखादा राजसिक व्यक्ती, अरे काय याच्यामध्ये साखर पण कमी टाकलीये, काय चवच येत नाही. आणि एखादा तामसिक व्यक्ती असे, माझंच चुकलं रे, चहा बनवताना मी साखरच कमी घातली. म्हणजे तो स्वतःला दोष देणार आहे. म्हणजे रज, तम आणि सत्व ह्या 3 गुणांमध्ये तम हा अंधाराकडे नेणार आहे. मोक्ष प्राप्तीसाठी सत्व गुणाची आवश्यकता आहे. सगळ्या गोष्टींची उत्तर, म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन, कुठलाही व्याधी असू दे, तुम्ही आजपासून खरंच भगवद्गीता वाचा. भगवान गोपाळ कृष्णाने त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टींचं उत्तर दिलंय. आणि ताई असं म्हणायच्या की गीता वाचायला वेळ नाहीये तर तुम्ही मला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्ररूपात बघा. शिवशक्ती वेगळी, ओम नमः शिवायचा जप वेगळा. प्रत्येक गोष्ट फिरून येते कुठे, की आपल्या स्वतःकडे. शेवटी आपण एकटेच असतो, आपल्या स्वतःचा हा प्रवास असतो. तुम्ही जर आयुष्यामध्ये तुमचं एक ध्येय ठरवलं आणि एक गोष्ट ठरवली की मला हे अचीव करायचंय आणि एक स्थान अढळ ठेवलं ना, तर तुम्ही त्या वाटचालीकडे नक्की पोचता. स्वप्न जरूर बघा, स्वप्न बघा, कारण जे असं मिळत नाही ते डोळे मिटून बघू शकतो ना. वाव, मी मर्सिडीज मधनं फिरतीये. जे शक्य नाहीये ते डोळ्यांनी बघायचं असेल तर स्वप्न हा खूप चांगला मार्ग आहे की डोपामाइन मिळतं, ऑक्सिटोसिन मिळतं. सो जे करायचंय ते करा, पण एक ध्येय ठेवून करा. आणि कोणतंही ध्येय साधताना कायम स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. जोरात धावायचंय पण शरीर मजबूत ठेवा, मग जोरदार धावा. तसा आहार घ्या, तशी झोप घ्या, स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःला प्रायोरिटी द्या आणि तुमच्यामधली ओंकार शक्ती तुम्ही ओळखा. मंडळी, आत्ता जो तात्विक भाग त्यांनी सांगितला त्याच्यामध्ये एक मला नेहमी असं म्हणावंसं वाटतं की या भरतखंडानं वाम मार्ग कधी स्वीकारला नाही, कारण आपण राम मार्गावर चालणारी माणसं. जिथे राममार्ग सुरू होतो तिथे वाममार्गाचा पराभव हा निश्चित आहे. पण या नंतरच्या काळामध्ये जग बदलत गेलं, जगाची आव्हानं बदलत गेली, जगासमोरच्या प्रवृत्ती बदलत गेल्या आणि मग तिथे श्रीकृष्णाचं तत्वज्ञान या जगाला तारण्यासाठी, भरतखंडाला तारण्यासाठी तिथे यावं लागलं. म्हणून आपण कृष्ण नीती म्हणतो. राम मार्ग आणि कृष्ण नीती या 2 शब्दांमधला फरक जो आहे तो फरक आत्ता अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं काय आहे तो आता त्यांनी समजावून सांगितला. की नीती मार्ग जो भगवान श्रीकृष्णांनी सांगितला, मग अर्जुनाला सांगितलेला असो किंवा संपूर्ण त्यांच्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी सांगितलेला असो की नीती आहे. नीती म्हणजे काय तर धर्म.
म्हणून मी मगाशी धर्म या गोष्टीचा उल्लेख रिलिजन या अर्थाने केलेला नसून धर्म म्हणजे नीतिशास्त्र या अर्थाने मुद्दा म्हणून केला. त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जाता तुम्ही आत्ता केलात. तर या सगळ्या जबाबदाऱ्या, दैनंदिन जबाबदाऱ्या असो, कुटुंबाची जबाबदारी असो, हे सगळं पार पाडते ती घरातली स्त्री. पण घरातल्या स्त्रीचं आरोग्य हे आत्ता तुम्ही जे म्हणालात की स्वतःला जपा, स्वतःच्या आरोग्याकडे बघा. तर घरातली स्त्री मुळात आरोग्याकडे आता बघायला लागली आहे का, मुळात बघते का? आणि स्त्रीच्या आयुष्याचं जे वेळापत्रक असतं संपूर्ण, त्या वेळापत्रकाचा आत्ताच्या काळामध्ये काय संदर्भ आहे आयुर्वेदाची आणि काय काळजी? स्त्रियांच्या जीवनामध्ये 3 फेजेस येतात. पहिले बालपण असतं, मग त्यांना पिरियड्स सुरू होतात. पिरियड्स सुरू झाल्यावर तसं त्यांचं लाईफ सायकल चेंज होतं. मग त्यानुसार येणारे आजार असतात. मग ती एक फेज जाते तर त्यांना मुलं होतात. म्हणजे आता करिअर करू का मुलं सांभाळू, नक्की काय करू, असा प्रश्न आजकालच्या जनरेशनला पडतो. आणि मग पहिले करिअरला प्राधान्य देऊन प्रेग्नन्सी किंवा ह्या ज्या गोष्टी असतात 35शी नंतर ढकलल्या जायला लागल्यात. तर ते सगळ्यात चुकीचं आहे. मी एखादी 28शीतली तरुणी आली की तिला पहिले सांगते, प्लीज आता तुम्ही कन्सिव्ह करायच्या पाथवर जा, 30शी पर्यंत सगळं व्यवस्थित कर आणि मग तुला काय हवंय ते करिअर कर. तुझ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना तो आनंद उपभोगायला मिळवू दे. सो महिलेच्या आयुष्यातल्या ज्या या फेजेस येतात ना, त्या प्रत्येक वेळी तिला असं दरवेळी तू दुसऱ्यावर डिपेंड आहेस असं म्हटलं जातं. म्हणजे लहानपणी वडिलांवर, लग्न झाल्यावर नवऱ्यावर, नंतर मुलावर, म्हणजे प्रत्येक वेळी तिला. पण ती नाहीये डिपेंड, ती उलट तिच्यावर सगळे डिपेंड आहेत. आता सगळे नवरे येतात ते काय म्हणतात, ही आजार, म्हणजे एक परवाच पेशंट आलेला, त्याची बायको एका लग्नासाठी 15 दिवस बाहेर गेली, तर तो म्हणाला मला बाहेरचं जेवायला लागलं, माझं 2 किलो वजन कमी झालंय. सो आल्यावरती तो म्हणाला, तू ये ये ये, आता मी कधी कधी त्यांच्यासाठी लगेच चाळणी येणार. त्यांनी मला सांगितलं की आता मी वजन वाढवून येईन मॅडम, पण आता 2 किलो कमी झालं, कारण ही नव्हती ना, माझं शेड्यूल बिघडलं. पित्त प्रकृतीचा व्यक्ती, कफाचा असतं तर काय फरक नसता पडला, बाजूचे. सो प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार या गोष्टी बदलतात. महिलांसाठी मी कायम सांगते की हल्ली सीड सायकल खूप प्राधान्य आहे. नाचणी, ज्वारी या सगळ्या गोष्टी आपण आहारात असायला पाहिजे. हल्ली वेगवेगळे वॅक्सिनेशन्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही ना तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवा. एक केस पांढरा होतोय, लक्ष ठेवा की आता हे काय ह्याच्यासाठी चेंज करायचंय. केस पांढरा व्हायला लागलाय, 40शीत काम करून चालणार नाही, ते 20पासनं करायला पाहिजे. डोक्याला तेल लावलं गेलं पाहिजे. एरंडेल तेल इतका छान उपयोग आहे ना एरंडेल तेलाचा. केस गळत असती, एरंडेल तेलाचा मसाज अगदी थोडा करायचा, कारण ते उष्ण आहे. तिथे हो नाही तर पुळी येईल ना, त्यामुळे आधी सांगायला लागतं की प्रमाणात वापरा. सो केस वाढायला तिथे मदत होत असते. आपण बघा आयब्रोजचे केस कमी असते तर आपण निदान पेशंटना सांगतो की एरंडेल तेलाने मसाज करा किंवा त्यांनी त्या गोष्टी बदलतात. सो महिलांचं हे चक्र वेगळं आहे ना, पण ते सगळं मॅनेज करतात. मुलांसाठी 5:30ला उठून त्या डबा करतात किंवा जे त्यांचं शेड्यूल आहे. तेव्हा पूर्वी असं होतं की स्त्री स्वतःला विसरायची, पण आता घरातले लोकच त्यांना घेऊन येतात, हिचं हिमोग्लोबिन कमी आहे मॅडम, काय औषध द्यायचंय सांगा. म्हणजे पूर्वीसारखं आता काळ नाहीये की स्त्री कुठेतरी कोपऱ्यात राहिलीये, तिच्या आरोग्याकडे तिची हेळसांड होतीये. अजिबात नाही. इंस्टाग्रामनी त्यांना मास्टर केलेलं आहे, त्यांना सगळं माहीत झालेलं आहे आणि प्रत्येक जण सजग झाला. मला हे खूप आवडतं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या शरीराची काळजी घेते. काही पेशंट्स असतात ते खूप विचार करतात, त्यांना डिप्रेशन, कोणाचं काही वाईट ऐकलं की मग त्यांना छातीत धडधडतो, भीती वाटते. मग मला मेसेज येतो, मानसी मी आत्ता ना अशी न्यूज ऐकली, मला भीती वाटते, मी काय करू. ती सांगते शांत बसा, पाणी प्या. प्रारब्ध आपल्या हातात नाहीये ना, त्याचा विचार करून काहीच उपयोग नाहीये. त्यांना म्हटलं तुमची तारीख, तुमची वेळ ठरलेली आहे, तुमच्या इच्छेशिवाय काय कोण तुम्हाला नेत नाही, काळजी करू नका. तुमची इच्छा, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला काही होत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तुमचं मन तुमच्या नियंत्रणात ठेवा, तुमच्या मनाचा आवाज ऐका. आणि काही वेळा काही लोक काय करतात माहिती, ब्रेडचा अतिवापर करतात. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत की तुमचं पचन बिघडलं नाही पाहिजे. व्यायाम करायचा, शांत झोप घ्यायची, म्हणजे हे जे मगाशी सायकल सांगितली आहे ही व्यवस्थित फॉलो करायची. कारण शरीर ना लगेच सिम्पटम देतं. म्हणजे मी कायम सांगते की जिथे धूर आहे तिथे आग लागलेली असणार आहे. त्यामुळे धूर येतोय तो का येतो हे नीट चेक करा. मला याच्यावरून आठवलं की आम्हाला लहानपणी उपास नावाचा एक पुलंचा धडा होता. उपास नावाचा एक लेख आहे पुलंचा. लहानपणी असे चांगले धडे होते आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये.
तर त्याच्यामध्ये उपास नावाचा एक धडा होता. तर तो संपूर्ण धडा तो अनुभव जो असतो त्या लेखकाचा किंवा पुलंचा स्वतःचा अनुभव म्हणून त्यांनी ते असं दिलंय, की हेच वजन वाढलेलं आहे आणि तर मग लोकं काय-काय उपाय सांगतात. या संपूर्ण ह्याच्यावर तो धडा आधारलेला होता. तर भात सोडा, साखर सोडा अशी बऱ्याच सोडाची सगळी यादी चालू होते. तर म्हणजे शेवटी असं येतं त्याच्यामध्ये, की हे सगळं काय-काय सोडा याची यादी करत असताना शेवटी एका शेजाऱ्याने बायको सोडा असा सल्ला दिला. तर हे गमतीचा भाग आहे पुलंच्या या सगळ्या लेखाचा. तर सांगण्याचा मुद्दा असा, की असे सल्ले मिळतात आपल्याला. हा प्रश्न का विचारला ते सांगतो, की आजूबाजूच्या लोकांचे, की जे वैद्यांकडे जाऊन आलेले असतात, जे डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतात, की समाजामध्ये सल्ले देण्याची प्रवृत्ती आरोग्याबाबत खूप आहे. त्याच्यामध्ये काय सोडा आरोग्या बाबतीत नाहीये. घरातच सल्ले किती असतात. पाणी प्यायला का म्हणजे पेशंट्स एखादी आई एखाद्या मुलाला घेऊन आल्यावर मी त्याला सांगते, की मॅडम तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. मला त्याच्याशी बोलायचंय, की त्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे. काय सांगतात? आई सारखी कटकट करते असा शब्द वापरतात, की पाणी प्यायलास की नाही गजर लावून ठेवलेत. अविनाश ड्रिंक वॉटर, अविनाश ड्रिंक वॉटर. पण त्यांना त्यांना म्हटलं, "हो तुमचा मुलगा आता 18 वर्षाचा झालाय. आता तुम्ही त्याला पाणी प्यायची आठवण करणार आहात? त्याला इंडिपेंडेंट करा ना, त्याला कळू दे. नाहीतर तो मोठा झाल्यावरती त्याला कळणारच नाही की मी पाणी प्यायचं." म्हणजे शरीर आपल्याला सांगतं ना तहान लागलीये. तर त्यांना म्हटलं एखादा काही त्याला त्रास असेल तर ठीक आहे. आणि हा उलटच म्हणतोय की माझे केस गळतायत ते आईच्या कटकटीमुळे गळतायत. किती वाजता येतोयस, काय करतोयस? आणि आरोग्याबाबतीत सल्ले म्हणाल तर हल्ली प्रत्येक जण काहीतरी आपल्याला सांगणार आहे. पण मी कायम काय म्हणते, की समोरच्याच्या सांगण्याचा आदर आपण करायला. कारण प्रत्येक जण आपल्या काळजीपोटीच सांगतं ना. उगीच कोणी काही सांगायला येत नाही. त्यांना हो म्हणायचं, आपल्याला हवं तेच करायचं. नक्कीच. सोशल मीडियावर आपलं प्रकटन होणं हे काळानुरूप आता सगळ्यांचं सुरू झालंय. तुम्ही सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे या माध्यमाचा उपयोग त्याच्यामध्ये करून घेतलेला. अनेक लाखो व्ह्यूज या व्हिडिओजना असतात. अनेक जण हे पाहत असतात. तुमच्या समवेत असे अनेक वैद्य आहेत, असे अनेक डॉक्टर आहेत, की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या व्याधींवर असो किंवा जीवनशैलीवर एक सलग ज्याला आपण सीरीज म्हणूया, अशा प्रकारे खूप छान आणि चांगला कंटेंट, उपयुक्त कंटेंट हा येतोय समाज माध्यमातून. पण पुन्हा तेच गाळं येऊन अडतं त्याच्यामध्ये, की एखादी गोष्ट नाही तर त्या व्हिडिओत त्यांनी बघा हे सांगितलंय, मी तेच करणार. हा जो एक हे म्हणजे ही जी आम्ही म्हणतो ना, की अलीकडे डिजिटल साक्षरता वाढली पाहिजे. तर डिजिटल साक्षरता वाढण्याची गरज याही क्षेत्रामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का? अमेय, तुम्ही मगाशी कसं म्हणालात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना. सो कोणताही व्हिडिओ बघितल्यावर आपल्या फॅमिली डॉक्टरला विचारायचं, की सर हे मी करू की नको करू? म्हणजे अभ्यास करताना आपल्या शिक्षकांना कसं विचारतो, की हे गणित मला जरा अडलंय हो. पण आपला विश्वास कोणावर असतो? आपल्या गुरूंवर. आपण कोणत्याही शिक्षकाला विचारायला जात नाही. सो फॅमिली डॉक्टर आहे की आपला, त्यांना विचारू, ते कन्फर्म करायचं आणि मग करायचं. म्हणजे आता पाणी किती प्यायचं? आता लोकं तांब्या भरून सकाळी पाणी पितात. मला त्यांना सांगायला लागतं, की एवढं पाणी सकाळी उठल्यावर का पिता? अग्नी प्रज्वलित होणार आहे, सूर्योदय झालेला आहे. जसा सूर्य वाढेल तसा मध्यान्हीपर्यंत तो अग्नी छान प्रज्वलित होणार आहे आणि तुम्ही तांब्यावर पाणी घालून तो विझवताय कशाला? प्रमाणात पाणी प्या. तूप कसं टाकतो आहुती देताना तसं घाला ना, सिप पाणी प्या, की ते तुमची एनर्जी चॅनलाइज करतं. तुमच्या डोळ्यामध्ये ड्रायनेस येणार नाही. बघा डोळ्यामध्ये पाणी नसतं का आपण असं बघू शकलो असतो? नाही, नाही. वी कॅनॉट सी. आपल्याला डोळे चांगले राहण्यासाठी डोळ्यांमधला ओलावा खूप महत्वाचा आहे. आता सलायव्हरी ग्लँड्स आहेत. आपण दात घासतो, तेव्हा आपण फक्त दात घासतो. अशी पूर्ण छान चूळ पण भरत नाहीत लोकं. त्यांना सांगायला लागतं, पूर्ण पाणी फिरवा तोंडामध्ये, तर त्या सलायव्हरी ग्लँड्स ॲक्टिव्ह होतील. सो लोकांना पद्धत नीट माहीत नसते. त्यांना एकदा सांगितली की त्यांना कळतं. आता चप्पल कोणत्या घालायच्या? एखादा स्लिप डिस्कचा पेशंट आहे, ज्याची कंबर दुखतीये, त्यांनी हिलची चप्पल घालून नाही चालणार आहे ना. तेव्हा फ्लॅट हिल्सच पाहिजे. कपडे कसे घालायचे? उन्हाळ्यामध्ये काळे कपडे घालायचे नाहीत, कारण ती उष्णता शोषून घेते. तेव्हा सुती कपडे. म्हणजे सिंपल लॉजिक असतं. आणि आपल्या घरी हा आयुर्वेद असतोच ना. आपल्या आजीला, आपल्या आईला हे माहीतच असतं.
त्यांच्याकडनं आपण ऐकत असतो की आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये जिरं आहे, कधी वापरायचं. लहान बाळाला जेव्हा पोट फुगतं तेव्हा आपण ओव्याची पुरचंडी वापरतोच की, म्हणजे ओवाची पुरचुंडी करून शेकतो. पण मोठं झाल्यावर आपण ते विसरतो की जेव्हा पोटफुगी जाणवते तेव्हा तो आपल्यावरही आपण उपाय करू शकतो ना, म्हणतो आपण लहान बाळालाच करतो. सो हल्ली मध्ये ते फॅड आलेलं की हळद पाणी घ्यायचं, पण तुम्ही ती हळद प्रमाणात घ्या ना, एक एक चमचा घालून चालणार नाहीये. मग म्हणतात आयुर्वेदाला साईड इफेक्ट आहे. अहो लाल तिखट आहे, ते तुम्ही प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर ते झोमणारच आहे ना. तुम्ही प्रमाणाला सोडून जाऊ नका. प्रत्येक गोष्टीला साईड इफेक्ट आहे जर ती चुकीच्या प्रमाणात घेतली तर. नाही, कोविड काळाची आठवण मला झाली. त्यावेळेला म्हणजे एक पहिला जो सल्ला मिळाला सर्वसाधारण सगळ्यांकडनं, तो म्हणजे गरम पाणी प्या. तो सल्ला इतका मनावर घेतला सगळ्यांनी की सकाळपासून रात्रीपर्यंत एक तर काही दुसरा उद्योग नव्हता मुळात. त्यामुळे फक्त गरम पाणी घेणं हा एकच सगळ्यांचा ध्यास म्हणून आपण आणि मग त्याचे दुष्परिणाम जे नंतर भोगायला लागले, त्याचा दोष कोविडला गेला. नाही, गरम पाणी वाईट नाहीये, पण ते अति गरम घेतलं तर त्रास होईल ना, म्हणजे माउथ अल्सर्स येऊ शकतात. एखादा पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्यांनी खूप गरम पाणी प्यायलं तर मग त्याला तोंड येऊ शकतं. म्हणजे गरम पाणी कसं घ्यायचं की जे जिभेला सोसवेल असं, जिभेवरती पुरळ नाही आलं पाहिजे तुमच्या, तेवढं गरम पाणी घ्यायचंय. आता मुगाचं कळं, आता पावसाळा सुरू झालाय, मूग भिजत घालायचे, त्याच्यात 16 पट पाणी घालायचं. मग दुसऱ्या दिवशी हे मूग शिजवायचे आणि मग ते गाळून त्याला हिंगाची फोडणी द्यायची, जिरं घालायचं. घ्या ना पावसाळ्यात, अतिशय गुणकारी आहे. काय होतं, त्याने घाम येतो, शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहतं, पचनशक्ती चांगली राहते. म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये ताप येऊ नये, सर्दी खोकला येऊ नये, याच्यासाठी हे मुगाचं कळण सगळ्यात उत्तम आहे. पण आपल्याला ह्या रेसिपीज माहित नाही आहेत. म्हणजे केलं तर सगळ्यांनी एक सलग ते सूप प्यायला काही हरकत नाही ना. आत्ता पावसाळ्याचा उल्लेख तुम्ही केलात. पावसाळा सुरू आहे. ऋतूप्रमाणे आहार किंवा ऋतुचर्या हा आयुर्वेदातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण सांगतो. तो काय? प्रत्येक ऋतूनुसार ऋतुचर्या वेगळी आहे. म्हणजे आता शरद ऋतू म्हटला तर तिथे पित्त प्रकोप असतं. मग शरद ऋतूमध्ये शरदाच्या चांदण्यातलं दूध सेवन करायला सांगितलं. मग तेव्हा बघा कोजागिरी पौर्णिमा येते. आपण ते दूध प्राशन का करतो, कारण तेव्हा हंसोदकाचा उदय झालेला असल्यामुळे ते दूध शीतल असतं आणि शरीरात वाढलेलं पित्त कमी करतं. आता वर्षा ऋतू वातप्रकोप, मग बस्ती श्रेष्ठ चिकित्सा संहिता आहे. या काळामध्ये आपल्याला इच्छा काय होते, गरम भजी चहा असंच घ्यावं असं वाटतं, कारण बाहेरचं एन्व्हायरमेंट असं असल्यामुळे. पण चहा एक वेळ चालू शकतो. म्हणजे मध्ये असा रिसर्च झालेला की लोक चहाला खूप नावं ठेवतात, पण असं एक थिसिस आलाय की जर तुम्ही चहा नियमित एकदा घेत असाल ना, एकदा, काउंट मॅटर्स, तर तुम्हाला स्ट्रोक येत नाही. म्हणजे असा अभ्यास झालाय. सो म्हणजे चहा प्रेमींसाठी आहे. पण काही लोक 10 वेळा चहा घेत असतील तर ते चुकीचंच आहे ना, ऍसिड होणारच आहे. प्रमाण परत परत प्रमाण येतं. तर आता वर्षा ऋतूमध्ये आपण काय काळजी घ्यायची, तर वर्षा ऋतूमध्ये वातप्रकोप झाल्यामुळे आपलं स्वेदवह स्रोतस ब्लॉक होतं. आता हे स्वेदवह स्रोतस ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला घाम येत नाही. ताप येतो तेव्हा आपल्याला घाम येतो का, नाहीये. मग तेव्हा आपण ते मुस्ता, परपट, सुंठ पाणी असं घेतो की ज्यामुळे आपल्या शरीरामधलं पचन उत्तम राहून आपल्याला ज्वर येत नाही. आणि ताप आला तर मग त्यानुसार आपल्याला चिकित्सा करायला लागते. तसंच हिवाळ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी उत्तम काळ, म्हणजे वजन वाढवायचंय हिवाळ्यात ट्राय करा, वजन वाढणारच. कारण तेव्हा बघा तिळगुळ खायची संधी येते. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ऋतूनुसार बदलतात. चैत्र ऋतू असतो तेव्हा चैत्रामध्ये आपण बघा आपल्याकडे बरोबर आंबेडा, पन्ह, म्हणजे पित्त शामक गोष्टी बरोबर तेव्हा केल्या जातात. आपले सण पण त्याला अनुसरून आहे. ह्यामधला एक महत्वाचा पार्ट, हिवाळा म्हणजे हिवाळा असला तर आपल्याकडे अनुभवायला मिळाला तर मध्ये मध्ये जो सोटा येतो तो. आणि ह्या सगळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आहार वेगळा, उन्हाळ्यातला आहार वेगळा. बघ, लोणची, मुरांबे हे सगळं आपण उन्हाळ्यामध्ये खातो. आंबा कधी खायला येतो, उन्हाळ्यामध्ये, का की तेव्हा तो पचतो. प्रत्येक सीझन वाईज फ्रूट येतं, ते आपण जरूर खायला पाहिजे. फळं खाताना एक लक्षात ठेवा की कायम त्याच्यावर थोडंसं तरी मीठ घालून खा. आणि म्हणजे ते तुम्हाला बाधणार नाही. म्हणजे सफरचंद कसं कापल्यावरती काळं पडतं का, की त्याच्यामध्ये एजिंग प्रोसेस चालू होते, ऑक्सिडेशन होतं. तसं आपल्या शरीराचं पण एव्हरी सेकंड एजिंग सुरू आहे ना, इथे शरीरासाठी काळजी घेण्यासाठी हा आहार उत्तम पाहिजे. नक्कीच. आहार, विचार आणि
त्यानंतर उद्भवणारे विकार याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आहार विचार जर उत्तम असेल तर विकारापर्यंत कदाचित ती गाडी आयुष्याची आपली पोहोचणारच नाही, असा एक मूलभूत विचार घेऊन आयुर्वेद पुढे जाताना आपल्याला दिसतो. एक सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाला पडणारा एक अगदी बेसिक प्रश्न असा असतो की बाकीच्या ज्या कुठल्या चिकित्सा पद्धती आहेत त्या घेतल्यानंतर लगेच आम्हाला बरं वाटतं. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती जेव्हा हे होते, हा जो काही प्रकार आहे एक साधारणपणे, तुम्ही काय सांगा त्यावर? तो एक समज म्हणा, गैरसमज म्हणा, हा कसा जो आता हे बदललंय. आता इन्स्टंट रिझल्ट आयुर्वेदाने पण मिळतो. पण काही जे असे व्याधी आहे, की जिथे आपल्याला ॲलोपॅथी घ्यायला पाहिजे, तिथे करायलाच पाहिजे. एखाद्याचं हाड मोडलंय, तर त्याला फ्रॅक्चर करायलाच पाहिजे. पण हेअरलाईन फ्रॅक्चर असेल, तर तेव्हा काही लेपचिकित्सेचा उपयोग होतो. पण जिथे मेजर प्लास्टर आवश्यक आहे, तिथे ते करायला पाहिजे. आज होमिओपॅथी शास्त्र पण खूप चांगलंय. त्यांच्यामध्ये पूर्ण हिस्ट्री टेकिंग आणि ह्या गोष्टीने होमिओपॅथी सुद्धा खूप छान. मी सांगते ना, की कुठलीच गोष्ट वाईट नाहीये. मला बेसिकली कशाला नावं ठेवायला आवडत नाही. मी कायम म्हणते, "हां, ही गोष्ट चांगली, ही आपण करायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे." हल्ली पुष्प औषधी आहे. मी टॅरो कार्ड पण शिकले. मी हे सगळं का शिकले? म्हटलं कुठे-कुठे आपल्याला एक-एक पुढला पॉइंट लूप होल नाही राहिलं पाहिजे ना. कुठलीही गोष्ट पुष्प औषधींमध्ये तर किती सुंदर काय-काय सांगितलंय, की प्रत्येक झाडाप्रमाणे माणूस आहे. म्हणजे पाईन ट्री कशी आहे, ॲपल ट्री कशी आहे, मग तसा तो स्वभाव सुद्धा पुष्प औषधींनी आपण बदलू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ऋतुचर्या आणि दिनचर्या म्हणतो, की त्याच्यामध्ये जर आपण नीट बदल केले, तरच आपण उत्तम राहतो. म्हणजे पॅथी कोणतीही असू दे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की त्या औषधांनी आपल्याला काही साइड इफेक्ट होत नाहीयेत ना, हे बघायला पाहिजे. आता कित्येक वेळा रक्त पातळ व्हायच्या गोळ्या पेशंट्सना दिल्या जातात आणि लोकं एकदा सुरू केली ना, की बंद करण्यासाठी डॉक्टरला जाऊन भेटतच नाही. 10 वर्ष घेतायत, 15 वर्ष घेतायत. मग त्यांना IBS, आतड्यांचे विकार, झोपेच्या गोळ्यांचे किती साइड इफेक्ट आहेत. मला पेशंटना सांगायला लागतंय, "तुम्हाला झोप येत नाही." म्हटल्यावर डायरेक्ट तुम्ही झोपेची गोळी का घेताय? तुम्ही 1 महिनाभर पहिले प्रयत्न तर करा, की मी काय करू की मला झोप येईल. डायरेक्ट गोळी घ्यायची नाही. तुम्ही आधी प्रयत्न करा. मग तुमच्या फिजिशियनला कन्सल्ट करा. अगदीच गरज आहे, एखादा व्याधी झालाय, झोपेची आवश्यकता आहे, तर तुम्ही घ्या झोपेची गोळी. पण पहिले तुम्ही ब्राह्मी, शंखपुष्पी यांचा उपयोग करून बघा. डोक्याला तेल लावा. त्यानी पण तुम्हाला शांत झोप येऊ शकते. स्क्रीनला लांब ठेवा. स्क्रीनला लांब ठेवा. मला वाटतं या नोटवर कदाचित आपण येऊन पोहोचलेलो आहे. स्क्रीनला लांब ठेवण्यासाठीच हा संवाद गप्पांचा आपण करत असतो, की अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र यावं, समोर बसावं आणि एखाद्या विषयावर मंथन करावं, 4 चांगले शब्द ऐकावेत. 4 चांगले शब्द सांगण्यासाठी तेवढे सुजाण व्यक्ती समोर असाव्यात. हे वातावरण निर्माण करण्याचं श्रेय गप्पांना जातं, हे मी आवर्जून सांगतो. याचं कारण आपण जर सांगायला गेलो तर मुळात ऐकणार कोण हा प्रश्न वक्त्यांना अलीकडच्या काळात भेडसावू शकतो आणि मग अर्थातच मग त्याचं रूपांतर स्क्रीनकडे गेलं. तो दोष हा दोघांच्याही दृष्टिकोनातून नाही, तो काळाचा महिमा आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा स्क्रीनला दूर ठेवा हा प्रश्न हा महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या बाबत. म्हणजे फक्त लहान मुलं म्हणून त्या पिढीचा दोष नाही. अगदी लहान मुलांपासून त्या मुलांच्या आयांपासून ते आज्यांपर्यंत वडिलांपासून सगळेजण घरामध्ये स्क्रीनवर असतात आणि आपापल्या स्क्रीनवर तोच कार्यक्रम बघत असतात. हेही आपण चित्र पाहतो. एक या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून, एक कुटुंबवत्सल काय म्हणू त्याला आई म्हणून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना यावर काही आपल्याला करता येऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? अमेयजी तुम्ही म्हणालात तसा हा संवाद महत्वाचा आहे. बोलणं महत्वाचं आहे. आपण जर मुलांशी गप्पा मारल्या तर त्यांना स्क्रीन टाइम लागत नाही ना. आपण बिझी असतो म्हणून आपण त्यांना सांगतो की तू टीव्ही बघ. म्हणजे मी कित्येक वेळा सांगते, "जरा तू हे बघ, माझं जरा काम चालू आहे, तू काहीतरी करून ये." तर ही आपली चूक असते. त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. वेगवेगळे मैदानी खेळ आहेत, ते त्यांनी खेळायला पाहिजे. स्क्रीन बघणं काय माहितीये का, जेव्हा आपण ते रोटेट करतो ना, ती गोष्ट ना आपल्याला आवडायला लागते. म्हणजे इट रिलीजेस डोपामाइन. आपल्याला खूप ते आवडतं. मन ना त्या म्हणजे ध्यान कसं लागतं एखाद्या व्यक्तीला,
तशी ती फेज येते आपल्याला, कारण आपल्याला आजूबाजूला काय चाललंय ऐकायला येत नाही. मनाला एकदम ते रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं, म्हणून आपण ते बघतो. आपल्याला ते काही आवडतंय अशातली गोष्ट नसते. पूर्वी कसं चाड सिस्टीम असायची, बाजूला आजी बाजूच्यांच्या घरात काय चाललंय ते ऐकायला यायचं. म्हणजे त्या इंटरेस्टनी कोणाचं काय चाललंय हे ऐकल्यामुळे जॉईंट फॅमिली असायची, तो वेळ आपोआप निघून जायचा. आणि दुनिया गोल म्हणतात ना, तसं आहे. आता ते कसे फुगीर ब्लाऊजचे पॅटर्न आले, तसं ह्या गोष्टी पण घडणार आहे. आता यंग जनरेशन पण बदलतीये. आपण असं म्हणतो, आपण मोबाईल बाजूला ठेवला तर मुलं पण ठेवतील. माझा नवरा पण आलाय किंवा माझे बाबा पण आत्ता आलेले आहेत. मगाशी म्हटलं तसं बाबाही आलेत. सो माझा नवराही मला ओरडतो की किती मोबाईलमध्ये रिप्लाय देतेस, पण मला पेशंटला उत्तर द्यायलाच लागतं, माझ्याकडे पर्यायच नसतो. सो मुलांना मी हे सांगते की मी पेशंटना रिप्लाय देते म्हणून मी मोबाईल बघतीये, हे माझं व्हॅलिड कारण सांगून मी त्यांना सांगते. अतिशय योग्य वेळेत हा प्रश्न विचारला गेला म्हणजे ना. हो, म्हणजे ते आम्हाला लहानपणी ओरडायचेच बाबा सुद्धा, की म्हणजे टीव्ही खूप बघायचो 10वीच्या परीक्षेला सुद्धा. तेव्हा बाबा, म्हणजे तेव्हा मोबाईल नव्हते ना, तेव्हा त्यांचं खूप असायचं की वेळेतच उठायचं. म्हणजे मी आता लोकांना सांगते, तेव्हा ते मला सांगायचे. नाही, निश्चित. म्हणजे मगाशी आपण पिढ्यांच्या बद्दल जे म्हणालो, की प्रत्येक पिढीची शिस्तीची एक वेगळी पद्धत होती. आपल्या आधीच्या पिढ्यांची शिस्तीची पद्धत वेगळी होती, आपल्या पिढीची वेगळी होती, पुढच्या पिढीची आणखीन वेगळी पद्धत असणार आहे. त्याच्या पुढे नक्की या शिस्तीचा काय होईल हे मात्र आता आपल्याला ते प्रेडिक्ट करणं, त्याचा भविष्याचा वेध घेणं हे कदाचित शक्य होणार नाही. मंडळी, गप्पांच्या हा उपक्रम राबवत असताना आता ज्या वाचनाचा उल्लेख तुम्ही केला, तो वाचनाचा सुद्धा जितेंद्र वैद्य हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे चालवतात. तर काहीतरी समाजामध्ये चांगलं घडतंय या बाबतीमध्ये हे सगळं सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न होता. आता गप्पा सुरू करून इतका वेळ झाला. सर्वसाधारणपणे गप्पांचा या कार्यक्रमाची आपली जी पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये आपण जेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो, त्यावेळेला समापनाकडे येतो, त्यावेळेला प्रेक्षकांचे प्रश्न आपण घेत असतो. परंतु आज मात्र आपण तुमच्याकडनं प्रश्न घेणार नाही आहोत. याचं कारण असं आहे की एकूण जी उपस्थिती संख्या आहे, त्या उपस्थिती संख्येचा विचार करता आणि डोक्यांच्या केसापासून ते पायांच्या मुंग्यांपर्यंत प्रत्येकाला असणारे प्रश्न, त्याच्यातलं वैविध्य आणि त्याला मिळणारं उत्तर, या सगळ्याचं व्यस्त प्रमाण हे कुठेतरी पुढे जायला नको. या सगळ्याचा विचार करून मी मगाशी म्हणालो होतो सुरुवातीला, की जे काही आम्ही बोलणार आहोत, जो काही संवाद होणार आहे, हा प्रातिनिधिक स्वरूपातला असेल. अनेक जण ज्या वेळेला समाज घटकांमध्ये आपण वावरत असतो, त्यावेळेला आपल्याला येणारे अनुभव आणि त्या प्रत्येकावर आयुर्वेदाने केलेला विचार याचा कुठेतरी ताळमेळ बसावा, त्यासाठी या संवादाचं प्रयोजन आपण केलेलं आहे. नुसतं आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमध्ये काम करत असताना लोकांना येणाऱ्या बरं करणं हाच हेतू मनामध्ये न ठेवता, माझ्या मनात नेहमी जो प्रश्न असतो की हे शास्त्र पुढे वाढणार कसे, संशोधनाच्या माध्यमातून हे पुढे जाणार कसं, या सगळ्याचा विचार डॉक्टर मानसी यांनी केलाय. तो म्हणजे मगाशी वेगवेगळे भाग त्यांनी सांगितले, अगदी अध्यात्मापासून ते पुढे वेगवेगळ्या मंत्रांच्या माध्यमातून हा या शास्त्राला पुढे नेणारा विचार आहे असं मला वाटतं. त्यामुळे काहीतरी चांगलं नवीन याच्यातून नक्की घडेल. ज्याप्रमाणे आपलं जिओ पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो ते सगळं बदलत आहे, त्याप्रमाणे व्याधींचं स्वरूप सुद्धा बदलत जाणार आहे. ती आव्हानं ती खूप वेगळी आहेत पुढची. या प्रत्येक आव्हानाला सामोरं जात असताना आयुर्वेद निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणेल आणि प्रत्येकावर उपाय आयुर्वेद आहेच सांगितलेला, तोही त्या वेळेला वैद्यांना निश्चित त्याचा अवलंब करण्यासाठी उपयोग होईल, हे नक्की. शेवटी एवढंच म्हणेन की डॉक्टरकडे गेल्यानंतर प्रत्येकजण आपण बरे होणारच आहोत हीच एक भावना घेऊन बाहेर पडत असतो. ही डॉक्टरांविषयीची असणारी भावना, श्रद्धा ही या समाजामध्ये अशीच कायम राहू दे, हीच एक सदिच्छा. पण जाताना तुमच्याकडनं या वेळेला साधेसं किंवा तुमच्या आवडतं एखादं गाणं. मी सुद्धा तसाच शेवट एक्सपेक्ट केलेला. मी एवढंच सांगणार होते की माझ्या गुरूंनी सांगितलेला मी संदेश तुम्हाला सांगते, की तुम्ही नियमितपणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की म्हणा, हृदयापासून त्याला हाक मारा. दररोज रात्री झोपताना कृष्णा हे रे, ओम नमो भगवते वासुदेवाय, तो तुमचा सखा आहे. कृष्ण माझी माता,
कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा बंधू आणि कृष्ण माझा सखा. जर त्याच्यासारखा सारथी आपल्या आयुष्यामध्ये असेल, काळजी करू नका, त्याच्यावर भार सोपवा, तो तुमच्यासाठी आहेच. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायणी, सुभद्रा कृष्णाच्या हाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई. सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडून का देऊ, चिंधी तुम्हासिनी. पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. ज्या श्यामची आई या चित्रपटातलं गाणं त्यांनी आत्ता म्हणून दाखवलं, तोच चित्रपट वसंत देसाईंचं संगीत असलेलं हे गाणं आहे. तोच चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर आधारित होता, त्या साने गुरुजींच्याच ओळींची सांगता करूया. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. नमस्कार.